याही स्पर्धेला मात्र प्रचंड गर्दी होताना पाहायला मिळेल. हा पहिला दिवस आहे. उद्या सुद्धा भले भले खेळाडू इकडे दाखल होताना पाहायला मिळणार आहेत. उद्याही गर्दी पाहायला इकडे मिळेल आपल्याला, कारण उद्या पालघरची टीम खेळणार आहे आणि करण मोरे असतील, प्रज्योत आंबेरे असतील, ओमकार देसाई असतील, यांना उद्या इकडे तुम्ही खेळताना पाहाल. त्याचबरोबरीने जर पाहिलं तर उद्या धमाका दिल्ली आहे, म्हणजे करण अंबाला सुद्धा उद्या इकडे तुम्हाला पाहायला मिळेल. LK स्टार राजकोट सुद्धा इकडे आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि चॅम्प उमर 11 हा संघ देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे उद्याचा दिवस सुद्धा चुकू नका आणि परवाचा सुद्धा. एक महत्वाची मॅच आपल्या भेटीला येते. मॅच नंबर 3 सुरुवात होते. काय होणार या मॅच मध्ये? मॅच सुरुवात. बोला गणपती बाप्पा. संपूर्णपणे क्रिकेटमय माहोल पाहायला मिळतोय आणि थंडी तर आहेच, परंतु मॅचही तेवढ्याच जबरदस्त आहे. प्रेक्षकांची गर्दी आहे आणि मॅचला सुरुवात. पहिला बॉल समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न मिडॉनला अडवला जातोय आणि मिडॉनच्या दिशेने गेलेला हा चेंडू मात्र निर्धाव चेंडूने सुरुवात झाली है. जरूर देखिए चंदू सर, जिस तरह से पहली गेंद डाली खूबसूरत तरीके से ब्लॉक पर डाले प्रिंस, जिसे आपने कहा धड़ाकेबाज में इस गेंदबाज ने क्या इंप्रेसिव गेंदबाजी की, वहां से उभरता हुआ सितारा आया. दिल्लीचा प्रिंस त्याच्यावर केला हल्ला. समोरच्या बाजूला अभिषेक आंगणेच्या बॅट मधून बॉल जाईल सीमा रेषा. इस वक्त थोड़ा सा पीछे रखने का प्रयास किया था, मगर सीधे बल्ले से गेंद को खेला गया. बेहतरीन शॉट इस वक्त देखने को मिला अभिषेक आंगने के बल्ले से आता हुआ खूबसूरत चौका. मोठ्या प्रमाणावर पालघरचे प्रेक्षक देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्या सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत असणार आहे. यावेळेला एक वेगळा स्ट्रोक, बॉलिंग स्वीप करण्याचा प्रयत्न अभिषेक आंगणेचा. हो 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 हो, आणखीन एक चांगला फटका. 4. देखिए ना, अपने आपको इस वक्त झोंक दिया और 4 रन ठोक दिए बल्लेबाजी. देखिए ऑफ की ज्यादा बाहर की गेंद थी, शफल हुए, रीड की और बैठक, पिछला पैर नीचे जगह, बॉडी बैलेंस कितना बेहतरीन रहा अभिषेक आंगणे का और 4 रन बटोरे. लेदर बॉलचे क्रिकेट प्रशिक्षक सुद्धा आहेत. संजीवनी क्रिकेट अकॅडमीसाठी लेदर बॉल क्रिकेट प्रशिक्षण करतात, परंतु आता एक आगळा वेगळा स्ट्रोक खेळला अभिषेक यांनी. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी. या अगोदरच्या 2 चेंडूवर मात्र जबरदस्त बॅटिंग आणि आता गोलंदाजाने कमबॅक केलेला आहे. चांगली मॅच होईल आणि चांगलं युद्ध रंगेल इकडे. जो सीधे बल्ले से 2 चौके जरूर लगाए थे, इस वक्त रिवर्स खेलने का प्रयास था और इस वक्त गेंद बिंदी आई है. देखिए प्रिंस हालांकि कमबैक करना जानते और गेंद बिंदी डाली, अच्छा कमबैक रहा सर. हो 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 हो, चांगला बॉल, स्वतःला थांबवलं, धाव घेण्याचा प्रयत्न, कॉल दिला त्या ठिकाणी ओमीने आणि लगेच धाव देखील पूर्ण केली गेलेली आहे. जरी काही चांगले फटका आले असतील, हा बॉल मात्र लाजवाब राहिला होता. आणि तिकडे जर पाहिलं देखिए सर, तो 5 गेंदें हो चुकी हैं, रन लगे स्कोर कार्ड पर 9. अभी भी एक गेंद का खेल बाकी है. इस वक्त ओमी केनी इस वक्त स्ट्राइक पर, लेफ्ट हैंड बैटर. प्रिंस इस वक्त चर्चा कर रहे हैं कप्तान के साथ. देखिए पिछली 2 गेंदें काफी बेहतरीन डाली हैं, हालांकि 2 चौके लगाए थे अभिषेक आंगणे ने, मगर उनके खिलाफ 2 बेहतरीन गेंदें डाली, अपने आप को कमबॅक करवाया. 5 गेंदें 9 रन लगे स्कोर कार्ड पर. 9 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओमकार केनी यांना आपण पाहतोय. यावर्षी ज्युनियर प्रीमियर लीग मध्ये सुद्धा चांगलं क्रिकेट खेळलंय. अगदी 4 व्हीलर कार सुद्धा मॅन ऑफ द सिरीजची मिळवली आहे. या खेळाडूने बॅटिंगसाठी पाहायला मिळतो नवी मुंबईचा हा खेळाडू. परंतु दुसऱ्या बाजूला दिल्लीच्या या गोलंदाजाने सुद्धा खूप प्रभावित केलंय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. प्रिन्स फ्रॉम दिल्ली यांना आपण पाहतो या ठिकाणी गोलंदाजीसाठी. समोर ओमकारने मात्र हल्ला केलाय, फटका तर खेळलाय, परंतु पाहूयात
माघारी परताना पाहायला मिळतं. ओमकार पहिल्याच बॉलवर मोठा हिट खेळायचा होता, परंतु तिकडे तेवढी लांबी नाही येऊ शकली आणि विकेट येते पहिली ओमकार यांच्या. त्यांची जागा घेण्यासाठी ऋतिक पाटील येतात बॅटिंग करण्यासाठी. वडवली बी संघाचा हा खेळाडू डोंबिवली परिसरातील बॅटिंगसाठी मैदानात दाखल होतोय. दर्जेदार खेळासाठी प्रसिद्ध आहेत. आणि इकडे जर पाहिलं तर पहिली ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 9 धावा धाव फलकावर. लगातार 3 षटकार मारणाऱ्या खेळाडूसाठी सुवर्ण संधी आहे. तुषारजी संके साहेब, चिरागजी राणे साहेब आणि प्रतीकजी संके साहेब लगातार 3 षटकार मारा आणि तब्बल 5,000 रुपयाचा पुरस्कार मिळवा. 5,000 रुपयाचा पुरस्कार आहे लगातार 3 षटकार लगावणाऱ्या खेळाडूसाठी. ही या स्पर्धेची ओळख आहे. माहोल आज घरच्या मैदानात एवढा प्रचंड माहोल, काय म्हणाल, कसं वाटतंय युसुफ सर? देखिए सर बहुत अच्छा लग रहा है जिस तरह से बोईसर के सरजमी पर प्रतियोगिता रखा गया तुषार जी संख्या इनके माध्यम से. और देखिए ऑल इंडिया ओपन के खिलाड़ी यहाँ पर खेलते नजर आ रहे. बोईसरकर पालघर के लिए एक डबल धमाका मेजबानी रही है. पहली दफा इतनी गर्दी इस मैदान पर देखने को मिल रही है. हिमांशु जिंदाल दिल्लीच्या आणखीन एका बॉलरला आमंत्रित करण्यात येत आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी इकडे करतील. अलीकडे अखिल भारतीय क्रिकेट असल्या कारणाने भारताच्या विविध राज्यातील खेळाडू आपल्या टीम मध्ये समाविष्ट करण्यासाठी सगळेच संघ आतुर असतात आणि तशा प्रकारच्या टीम देखील आपल्याला पाहायला मिळतात. अभिषेक पहिला बॉल टप्पा पडतोय, थोडस वळण घेतोय आणि यष्टीरक्षकांच्या दिशेने जातोय. सुरुवात हिमांशु यांची चांगली झाली है. सर हिमांशु को इस वक्त गेंदबाजी पर बुलाया गया. पहली गेंद ऑफ थोड़ा सा बाहर रखा गया और सही टप्पे पर गेंदबाजी की है. हालांकि सर आप देख रहे हैं हर विभाग से क्रिकेट के खिलाड़ी यहाँ पर आज पहुंचे और कल भी पहुंचेंगे इसी मैदान पर. कदाचित त्याच्यापेक्षा जास्त संख्या उद्या परवा 2 दिवस आणखी असेल. अभिषेक बॉलला हवाई यात्रेसाठी पाठवलाय आणि बॉल देखील फेकून दिलाय लांब. इस वक्त देख सकते हैं अभिषेक आंगने के बल्ले से बेहतरीन छक्का लगा. देखिए जो गेंद की टैगलाइन है लगा तो 6 और अभिषेक आंगने ने इस वक्त उस टैगलाइन का सही इस्तेमाल किया है. 70-70 गेंद को इस वक्त लॉन्ग ऑन के ऊपर से भेज दिया. दर्शकों को सलामी के लिए 6 रन षटकार आलाय आणि धावसंख्या देखील पुढे जाते. 15 धावा धाव फलकावर. हिमांशु आले पहिला बॉल तर पाहिलं तर खूप चांगला टाकलाय, त्यानंतर मात्र एक मोठा स्ट्रोक खेळलाय. अभिषेक आंगणे मुंबईच्या बांद्र्याला बिलॉंग करतात. ज्याही ठिकाणाहून जर पाहिलं तर दर्जेदार क्रिकेट आणि क्रिकेटर्स टीम्स आम्ही कित्येक वर्ष पाहिल्यात आणि श्रेयस कदम, अभिषेक आंगणे ही सध्या ते प्रतिनिधित्व करणार आहेत. आणि बांद्र्यालाच अगदी तारीफ सय्यद यांनी देखील बांद्र्याला बिलॉंग केलंय, जे आपण चॅनलवर 70-70 स्पोर्ट्सवर मॅच पाहतोय. आणि अभिषेक आंगणे बॅटिंगसाठी सध्या सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. एक अभूतपूर्व असा माहोल पाहायला मिळतोय. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. जागाच नाहीये. प्रेक्षक ज्या ज्या ठिकाणाहून जागा मिळेल त्या त्या ठिकाणाहून मैदानात येण्याचा प्रयत्न करतायत. त्याचं कारण आहे आणखीन एक बिग हिट याही वेळेला समोर उडवलाय. अफलातून फटका. अभिषेक आंगणे म्हणतात बॉलला, मेरे अंगने में तुम्हारा क्या काम है, जा मैदानाच्या बाहेर. षटकार बहुत ही बढ़िया शॉट खा. देखिए इस वक्त लॉन्ग ऑफ को क्लियर करती हुई गेंद और अभिषेक आंगणे, जिसने आपने कहा कि मेरे आंगने में आपका कोई काम नहीं है और जो टैगलाइन है उसका मैं इस्तेमाल जरूर करूंगा. और बैक टू बैक 2 बेहतरीन छक्के. देखिए हिमांशु जिंदाल के खिलाफ खेले. अगर इस गेंद पर छक्का आएगा तो सम्मान्य तुषार जी संके, चिराग जी राणे और प्रतीक जी संके की तरफ से 5,000 रुपए का इनाम. इस गेंद के लिए ये गेंद 5 लाख की होगी सर बल्लेबाज के लिए. यस अभिषेक आंगणे. हो 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 हा बॉल 5,000 वाला होता, परंतु इकडे चांगला टाकलाय. कमबॅक केलंय मात्र या ठिकाणी गोलंदाज हिमांशु जिंदाल यांनी सुद्धा ऑफ स्टंपच्या बाहेरून यष्टीरक्षकांकडे पाहिलं. देखिए बढ़िया गेंद डाली. इस वक्त थोड़ा सा दूर रखने का प्रयास. 2 गेंदों 2 छक्के आए उसके बाद बेहतरीन गेंद. यावेळेला मात्र काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न. 2 लगातारचे षटकार, त्यानंतर गोलंदाजाचं कमबॅक इकडे पाहायला मिळालं. दोघांमधील युद्ध चांगलंच रंगताना पाहायला मिळालंय आपल्याला. संघाची धावसंख्या जर पाहिली तर स्थिरावलेली आहे ती 21 धावांवर धावफलक थांबलेला आहे.
टेनिस क्रिकेटमध्ये कोणत्याही संघाला तुम्ही कमी सुद्धा लेखू शकत नाही आणि जास्त सुद्धा लेखू शकत नाही. इकडे कधी कोण कुणावर हावी होईल याची काही गॅरंटी नाही. आणखीन एक बिग हिट, थोडासा उशिरा, रिझल्ट तोच. देखिए इस वक्त जो प्रतियोगिता खेली जा रही है चंद्रकांत सर स्वरा युवा ग्रुप, जिसमें अनिकेत राउत की मेहनत नजर आ रही है और तुषार जी संकी की जो शुभेच्छाएं, उनका जो साथ मिला है उसकी वजह से आज पालघर का नाम पूरे भारत में हर कोने में हर गली मोहल्ले में लिया जा रहा है. अनिकेत राउत और तुषार जी संकी, उनकी टीम ने जो मेहनत की उनके काबिल तारीफ. और ये जो प्रतियोगिता है स्वरा युवा ग्रुप आयोजित आमदार चषक 2024 भारत के पूरे हर गली में हर मोहल्ले में हर एक कोने में देखी जा रही है, तारीफ की जा रही है. त्यातल्या त्यात या मैदानाचा आणखीन एक मोठा इतिहास म्हणजे शार्दुल ठाकूरने याच मैदानातून क्रिकेटचे धडे गिरवले आणि आज जगभर क्रिकेट गाजवलं जात आहे. देखिए हार्दिक तमोर जो फिलहाल अभी अंडर 2020 मुश्ताक अली भी विकेट की, साइराज पाटिल, सोनिया जो मुंबई के लिए क्रिकेट खेल रही हैं, विनायक भूल जो इस मैदान पर खेले, आज वो हमने देखा सैयद अली मुश्ताक अली ट्रॉफी T20 के लिए चुने गए मुंबई स्क्वाड में. यस, आणि या मैदानाने दिल्ले हे खेळाडू आहेत, मग राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू याच मैदानातून तयार झालेले आहेत. यार देखिए पालघर ढानू तालुका क्रिकेट का का मैदान है. 1997 1998 में इसका उद्घाटन किया सर सचिन रमेश तेंदुलकर, उनका आगमन किया गया. उसके बाद इस मैदान की आंखा रखी गई. उसके बाद क्या बेहतरीन खिलाड़ी दिए बोईसर ने इस मैदान ने हमें क्रिकेट के लिए. आणि आज टेनिस क्रिकेट जगतातील तारे सितारे या वेळेला वेगळाच फटका खेळला जातोय. फायनल ची दिशा मात्र त्या ठिकाणी निवडली गेली आहे. सीमारेषेच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. वाह, काय कल्पकतेने फटका या ठिकाणी खेळलाय. डावा 4. देखिए इस वक्त प्रिंस के खिलाफ गति का सही इस्तेमाल किया बल्लेबाज ने और ऋतिक के बल्ले से बेहतरीन चौका था. गति का सही इस्तेमाल किया, मात्र दिशा दी और फाइन लेग पर गेंद को क्लियर किया 4 रन के लिए. ऋतिक पाटील देखील लेदर बॉलचे सुद्धा खूप चांगले खेळाडू आहेत. ते तंत्र त्यांच्याकडे आहे आणि त्या तंत्राचा फायदा या ठिकाणी घेऊन बॅटिंग करण्याचा प्रयत्न होतोय. टीम तर दोन्ही चांगल्याच आहेत आणि दोघांनी एक एक मॅच जिंकली आहे, परंतु पाहूया इकडे काय होईल. या वेळेला बॅटचेकडे घेत बॉल पाठीमागे जाईल, परंतु अडवला बॉल. तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 32 धावा. ओव्हर नंबर या ठिकाणी 3 सुरू आहे. देखिए तीसरा ओवर प्रगति पथ पर है. पिछली मैच में देखा था दूसरे ओवर में आर्यन भोईर को बुलाया गया था. इस वक्त हिमांशु जिंदाल को बुलाया गया. उसके बाद तीसरे ओवर में गेंदबाजी के लिए आए. फिर से एक बार गेंदबाज प्रिंस. 2 ओवर और गेंदें हो चुकी है लगभग. इस ओवर में हम देख सकते हैं 2 गेंदे. प्रिंस दिल्लीचा हा खेळाडू आहे. या वेळेला बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळायचं होतं, थोडेसे मागे हटले होते, परंतु वेगात बॉल आलाय आणि यष्टीरक्षकांच्या दिशेने गेलाय. या एक गोष्ट पाहायला मिळाली, मोठे स्ट्रोक आलेत परंतु डॉट बॉलची संख्याही काही कमी नाहीये आणि त्यामुळे बॉलर सुद्धा कमबॅक करण्याचा प्रयत्न करतात. युसुफ सर जरूर बेहतरीन गेंदबाजी रही. देखिए दबाव था गेंदबाजों के ऊपर, मगर दबाव को हटाया प्रिंस ने, कमबॅक करवाया अच्छे से अपनी टीम को. पुन्हा तेच पाहायला मिळत आहे. या वेळेला थोडेसे जास्त सफल झाले होते कारण मागील बॉल ऑप्शनच्या पाठीमागे आले होते ते. आता मात्र ऑलरेडी पहिला स्टान्सच पुढे घेतला होता, परंतु गोलंदाजही तेवढाच हुशार आहे. बॉलचा टप्पा त्यांनी बदलला आणि अगदी शरीराचा वेध कसा घेईल याची काळजी तिकडे घेतली. लगातार तर दुसरा चेंडू निर्धाव आलाय. जरूर बेहतरीन गेंदबाजी करे, फार एंड से गेंदबाजी करते हुए लगातार अभिषेक आंग ने जो हावी होते पिछले ओवर में 2 से 3 बढ़िया छक्के लगाए, उन्हें दबाव में लाने का काम इस वक्त प्रिंस ने किया है अपनी गेंदबाजी में. चांगलंच युद्ध रंगले यांच्यामधील. आता अभिषेक याही वेळेला मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न जरूर करत होते. मिड विकेटला अडवला जाईल बॉल आणि तोपर्यंत 1 धाव पूर्ण होईल आणि ओव्हर नंबर 3 सुरू असताना धावसंख्या 33. देखिए 33 पर 1 विकेट गवाकर बल्लेबाजी करी थी, मगर जिस तरह से तीसरा ओवर प्रगति पथ है सर, और देखिए रात का समय हो चुका है, अभी भी आने वाले कुछ गेंदें बाकी होंगी इस ओवर, मगर अच्छी गेंदबाजी में कहूंगा प्रिंस ने बढ़िया कमबैक करवाया अपनी टीम के लिए. प्रिंस दिल्लीचे खेळाडू आहेत.
रिव्हर्स करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय, परंतु फिल्डर उपलब्ध आहेत तिकडे, त्यांच्याच दिशेने चेंडू जाईल. मागील 2 षटकांच्या तुलनेत हे षटक चांगलं राहिलं आणि कमबॅक केलं मात्र प्रिन्सने. 3 षटकांचा खेळ संपतोय आणि टीमची धावसंख्या झालेली आहे ती 34 धावा, म्हणजे ही कमी देखील नाहीये आणि खूप जास्त सुद्धा नाहीये. येणाऱ्या 3 ओव्हर मात्र इकडे खूप महत्वाच्या असतील. युसुफ सर, देखिए 3 ओवर समाप्त हुए, 11.33 के औसत से रन लगाए गए, 34, 1 विकेट गवाकर बल्लेबाजी करे टीम. देखिए सर 18 गेंदे 34, 2 बल्लेबाज मैदान के, 1 बल्लेबाज मात्र आउट है. उसके बाद पवन केनी जिसे बल्लेबाज का आना भी बाकी होगा. और पिछले मैच में जिस तरह से बल्लेबाजी की थी बल्लेबाजों ने, एक बड़ा स्कोर लगाया था रेड डेविल नोएडा रायगढ़ के खिलाफ, तो यहां से बड़े स्कोर की तरफ चल सकती है टीम. प्रयत्न तेच करावे लागतील आणि टीम, व्यावसायिक टीम अशा बनल्या जातात. इकडे आपण अगोदरच गृहीत नाही धरू शकत की आज ही टीम जिंकणार आहे किंवा कोणतीच टीम सांगू शकत नाही सकाळी घरून निघताना की आज आम्ही विजेते होऊ, नाही सांगू शकत. हे व्यावसायिक क्रिकेट आहे. कधी कोण कुणावर मात देईल, कधी कुणाची टीम या ठिकाणी ढेपाळेल किंवा चांगली कामगिरी करेल हे सांगता येत नाही. आणि व्यावसायिक क्रिकेटमध्ये तुम्हाला हक्क आहे, भारतातील कोणत्याही राज्यातील खेळाडू तुमच्या टीममध्ये समाविष्ट तुम्ही करू शकता. त्यामुळे कधी कोण वरचढ होईल याचाही नेम नाही. तर गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. आता पुन्हा हिमांशु जिंदाल दिल्लीच्या या गोलंदाजांना मात्र कायम ठेवलंय. दोन्ही एंडने 2-2 ओव्हर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. जरी मागील ओव्हरमध्ये महागडे ठरले होते तरी देखील त्यांनाच पुन्हा एकदा आमंत्रित करण्यात आलंय. तर पाहूया, प्रिन्स एका बाजूला आणि कल्पक कर्णधार म्हणून प्रथमेश पवार यांची ओळख आहे आणि त्यांनी हिमांशुला आमंत्रित केलंय. जो इस वक्त फिर से एक बार विश्वास जताया गेंदबाज के ऊपर. देखिए गेंदबाजों को कमबैक करने का मौका होता है. अगर पहली बार खराब है उसके बाद दूसरी ओवर में जब गेंदबाजी के लिए आते हैं तो अपने कप्तान अपनी टीम को कमबैक करवा सकते हैं. ये मौका फिर से एक बार हिमांशु जिंदाल के पास है. इस चौथी ओवर में आए हैं गेंदबाजी के लिए. हिमांशु जिंदाल येतात गोलंदाजीसाठी. ऋतिक पाटील आणि त्याचबरोबरीने अभिषेक आंगणे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. शिफा स्ट्रायकर या टीमसाठी. तर समोर आपल्याला टीम पाहायला मिळते कपिल, NB11 धनकवडी पुणे. यावेळेला समोरच्या दिशेने उडावला गेला हा फटका पाहायला मिळतोय आणि आणखीन एक झेल पकडला जातोय आज. भूषण गोळे तो 70 की ओले आकर गिर रहे हैं. ऐसे कहा जाए 5 कैचेस 2 मैचों में. और इस वक्त मैदान के अंदर पवन केने तालियों के साथ स्वागत किया जा रहा है. दर्शकों का प्यार देखने को मिलता है पवन केने के लिए. यस, हे प्रेक्षकांचं प्रेम आहे आणि पालघरकर पवन केनेवर मोठ्या प्रमाणावर प्रेम करतात आणि टाळ्यांचा गजर पवन केने यांच्यासाठी होताना पाहायला मिळाला. मागील मॅचचं कारण हे आहे, मागील मॅच मध्ये सामनावीर देखील पुरस्कार त्यांनी मिळवलाय आणि ठाणे, पालघर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये या पवन केने म्हणा, भावेश म्हणा यांची एक वेगळीच लोकप्रियता पाहायला मिळते. केतन म्हणा किंवा पालघरचेही खेळाडू आहेत. ग्रामीण क्रिकेटचा जो बेल्ट आहे त्यामध्ये पवनची सुद्धा एक वेगळी क्रेज आहे. किंवा आता व्यावसायिक क्रिकेटमध्ये देखील हळूहळू पवन आपल्या नावाची छाप सोडायला सुरुवात केली आहे. इकडे 4थं षटक. यस, भूषण गोळे यांनी पकडलेली कॅच या ठिकाणी होती. हिमांशु जिंदाल, पवन केने पहिलाच बॉल अतिशय वेगात बॅट फिरवली आहे तिकडे, परंतु थोडासा कमी गतीने बॉल टाकला होता. युसुफ जी, जो इस वक्त वेरिएशन किया था, हालांकि फुल टॉस गई थी वक्त बल्लेबाज बल्ले को ज्यादा तेज से घुमा रहे थे, मगर ये कमबैक बहुत बढ़िया रहा है. पिछले ओवर में इस ओवर में कमबैक किया अपने टीम के लिए. पुन्हा एकदा हिमांशु पवन यांच्यासाठी. पवन हवाई हल्ला करतात आणि बॉलला फेकून देतात सीमा रेषा पार. पहुंचता हुआ 40 अंक पर तुषार जी संख्या, चिराग जी राणे और प्रतीक जी संख्या की तरफ से 3 छक्कों के लिए 5 इनाम दिया जाएगा बल्लेबाजों. मगर पवन हवा का झोंका, हवाएं तेज हो चुकी हैं, पवन मैदान के अंदर है और गेंद हवा में खेल रहे हैं. यहाँ पर लगातार से ये बेहतरीन छक्का आया है सीधे बल्ले से. फिर से एक बार बल्लेबाजी स्ट्राइक पर होंगे पवन केने.
पवन केने यांना आपण बॅटिंगसाठी पाहतोय. दिल्लीचा हिमांशु जिंदाल बॉलिंगसाठी आहे, परंतु गोरसई बी या गावाला क्रिकेट खेळत असताना एक वेगळी ओळख निर्माण केली या खेळाडूने. आणि आता व्यावसायिक गटामध्ये देखील पवन केने या नावाची चर्चा होऊ लागली आहे. आज खूप चांगली बॅटिंग केली आहे. पुन्हा एकदा पवन केने. यावेळेला फटका फसलाय, बॉल हवेत आहे आणि क्षेत्ररक्षक जरी एक मोठा फटका खेळला असेल त्यानंतर पवन केने आउट. यहाँ स्वरायोग पुन्हा पूर्ण संख्या चिराग राणे आणि अंकित अँड ऑल टीम. सो आज नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतोय. तुषारजी संख्या यांना, अनिकेत राऊतन, पूर्ण टीम, पंकजी पाटील अँड जी मिळाली साथ तिने कौतुकास्पद असणार आहे. कारण की आज पूर्ण पालघरचा बोईसरचा नाव पूर्ण महाराष्ट्राच्या पूर्ण भारतामध्ये खूप आदराने घेतला जातो. बघा चंदू सर, ऐसा लग रहा है कि आज ही आखिरी दिन है, फाइनल है. दर्शक पालघर जिले में जो 8 तालुके हैं वहां से आए. कल जरूर बहुत से कॉल आए, गुजरात, सूरत, सौराष्ट्र से भी यहाँ पर दर्शक पहुंचेंगे. सिपोसी बोईसर में स्वराया ग्रुप आयोजित आमदार चषक का ये मजा, ये लुत्फ लेने के लिए. उद्या मॅच 2 वाजता सुरू होणार आहेत. ज्यांना चांगल्या ठिकाणावरून मॅच पाहिजे त्यांनी 12 वाजताच येऊन जागा पकडावी लागेल अशी परिस्थिती उद्या असणार आहे. कारण आजच एवढी गर्दी पाहायला मिळते आणि हाच उद्देश होता, पालघरच्या क्रिकेटला जगासमोर आणण्याचा. पालघरच्या टीम आपण पाहतो, खेळाडू पाहतो, आज पालघरची स्पर्धाही पाहतोय, ज्यांची मात्र प्रचंड गर्दी या स्पर्धेसाठी आज झाली आहे. पालघरमध्ये क्रिकेटची क्रेज किती आहे, प्रेक्षक किती दिवाणे आहेत आम्हाला पाहायला मिळत आहे. विकी मुंबईकर आलेत, पहिल्याच बॉलवर हल्ला चढवलाय चेंडूच्या खाली. ओ भूषण गोळे आज रन कमी आणि कॅच जास्त पकडल्यात. भूषण 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 नावासारखं काम केलंय. बघा आजच्या दिवसामध्ये जर याचा इतिहास लिहिला गेला तर कॅचचा भूषण पुरस्कार भूषण गोळ्याला जातोय. या 6वी कॅच त्यांनी पकडली आहे. आणखीन एक विकेट आली. विकी मुंबईकर माघारी परतताना पाहायला मिळतील. टीमची धावसंख्या जर पाहिली तर 4थी ओव्हर सुरू आहे आणि 40 धाव, म्हणजे धावसंख्या चांगली आहे, परंतु इकडे विकेट येऊ लागलेले आहेत. हे चिंतेचं कारण असू शकतं, कारण 4 विकेट माघारी परतलेल्या आहेत. अयूब शेख मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होतात. कालच आर्या प्रीमियर लीग नाशिकमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. असा कासरवडवलीचा स्टार बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. यस युसुफ सर, तुम्ही उल्लेख केला, असा माहोल आहे की आजच फायनल आहे की काय, परंतु नाही, फायनल परवा आहे. उद्या एक हाफ होणार आहे आणि परवा पालघरची फायनल होणार आहे आणि ती सुद्धा फायनल होणार आहे, सेमीफायनल फायनल. त्याच्यामुळे पुढील 2 दिवस पालघर वासियांसाठी विषय फक्त एकच, क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट. आमदार चषक पालघरकर और बोईसरकर, जहां पर बोईसर में ये मैदान है वहां काफी चर्चा है, काफी उत्तेजना सभी के मन में है कि ये टूर्नामेंट कब आएगी. जब अनाउंसमेंट की जिसके जब आई है तो आप नजारा देख सकते हैं. या वेळेला पुल करण्याचा प्रयत्न जरूर होता, टायमिंग तेवढं प्रॉपर नाही झालं. एका धावेने धावसंख्या पुढे जाताना पाहायला मिळेल. इकडे बोईसरमध्ये खूप साऱ्या कंपनीज आहेत, इंडस्ट्रीज आहेत, MIDC मोठी आहे, अग्रमानांकित भारतातील MIDC आहे. बरेचशा वर्करने असाही प्लॅन केला असेल, मॅच पाहू, भले ऑफिसमध्ये जाऊन पूर्ण आपण झोपू, परंतु मॅचेसचा आनंद घेऊ, अशाही काही जणांनी प्लॅनिंग केलं असेल, कारण एवढी चर्चा या स्पर्धेची आहे. 4 ओव्हरचा खेळ संपतोय आणि धावसंख्या झाली आहे 41. थोडंसं कंट्रोल, थोडंसं नियंत्रण या ठिकाणी. तर 41 धावा धाव फलकावर, 2 ओव्हर बाकी. युसुफजी किती पाहतायत येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये किती धावा यायला येणं गरजेचं सुद्धा आहे. अगर देखा जाए जिस तरह से बल्लेबाज केतन माधे पीछे बैच में बल्लेबाज उनके खिलाफ अगर आपको लगभग यहाँ से 65-70 इसके बीच में आपको पहुंचना होगा. आने वाले दौर में लगभग 23 से 25 रन आपको बनाने, अगर इस मैच में आपको बने रहना है तो नक्कीच पाहावं लागेल येणाऱ्या कालावधीमध्ये काय होईल. अयूब एका बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिषेक आंगणे जे सलामीला आलेत, खूप चांगली कामगिरी करतायत. आणि गोलंदाजीसाठी मयूर वाघमारे, विकेट टेकर गोलंदाज म्हणून ज्यांची ख्याती, आणि नुकताच रायगड प्रीमियर लीग मध्ये 4 व्हीलर कार परवाच जिंकून आलेला हा खेळाडू गोलंदाजीसाठी पहिल्याही मॅच मध्ये चांगली कामगिरी केली होती त्यांनी. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी या सामन्याला, या क्रिकेटच्या स्पर्धेला पाहण्यासाठी मात्र आवर्जून प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत. विविध गावातून आलेत, कोणी ट्रेनने आले, कोणी बाईकने आले, कोणी कारने आले,
आपल्या मित्राला सांगितले प्लीज मला घेऊन चल मॅच पर्यंत असंही सांगत बरेच जण इकडे आलेले आहेत. त्या सगळ्यांचं स्वागत. तर कोणी यूट्यूबला पाहत आहे, कोणी स्मार्ट टीव्हीवर देखील या मॅचचा आनंद घेत आहे, कोणी मोबाईलवर पाहत आहे, त्या सगळ्यांचं स्वागत. अय्यूब खेळायचं होतं मिड विकेटला, बॉल गेलाय समोरच्या दिशेने, एकदा मात्र त्या ठिकाणी मिळेल. अजूर वहां पर प्रथमेश थे गेंद को फील्ड किया गया तब तक एक ही रन बटोरा जाएगा. देखिए अच्छा कमबैक रहा है पिछले ओवर में भी गेंदबाजों का. देखिए अनाउंसमेंट करो इसके बाद होने वाला जो मैच होगा. दोनों टीम के कप्तान इनिंग ब्रेक में टॉस के लिए तैयार रहिए. रेड डेविल नोएडा रायगढ़ और एक तरफ बालाजी 11 राजकोट. नक्कीच या ठिकाणी तोही सामना जबरदस्त होईल. ऑफ स्टंपच्या बाहेर मयूर वाघमारे वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. काय जबरदस्त बॉल टाकलाय, अंदाजच नाही आला या बॉलचा अभिषेक यांना. वाह मयूर वाह. देखिए जिस तरह हमने उल्लेख किया कि पिछले 2 दिन पहले मानस की कार लिए थे, किस वजह से उनके नाम पे कार है, ये गेंद डाल के उन्होंने दर्शाई है. बेहतरीन वाइड यॉर्कर और ये गेंद बिंदी आती भी. खूप चांगला बॉल टाकलाय, परंतु अभिषेक आंगणे सुद्धा चांगली सुरुवात केली आहे, तर शेवटही चांगलाच करावा लागेल. आणि कारण 28 धावांवर बॅटिंग करतायत, 15 चेंडू त्यांनी खेळलेले आहेत, 42 धावा ही टीमची धावसंख्या आहे. त्यामुळे अभिषेक यांना सुद्धा प्रयत्न करावे लागतील, कारण आज चांगल्या लयमध्ये पाहायला मिळाले अभिषेक आंगणे. यावेळी ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल पुन्हा एकदा त्याच ठिकाणी टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु इकडे कव्हर्सला ढकललाय हा बॉल अभिषेक यांनी आणि धावसंख्या 1 ने पुढे जाताना पाहायला मिळते. एक नियोजित टप्पा पकडून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न होतो युसुफजी. जरूर देखिए बल्लेबाजों को इस वक्त रोकने का प्रयास किया जा रहा. स्लो ओवर चल रही है, यहाँ पर मयूर के पास ये मुख्य हथियार है. बल्लेबाज थोड़ा सा दूर रख रहे और मात्र डॉट गेंद सिंगल खर्च करे. अच्छी गेंदबाजी मयूर द्वारा. यावेळेला पाठीमागे आलाय, बॅटची कडा घेत यष्टीरक्षक बीट आणि बॉल सीमारेषेच्या पार. 4 चौकार. देखिए इस वक्त देखिए मेहनत के साथ साथ लक फैक्टर भी होना काफी जरूरी. और यहाँ पर किस्मत के साथ आने वाला अय्यूब शेख के बल्ले से बेहतरीन चौका. 4 रन. रन महत्वाचे आहेत, टीमसाठी धावा गरजेच्या आहेत, मग त्या कशाही प्रकारे होत. इकडे मात्र 4 धावा आलेल्या आहेत आणि धावसंख्या 47 धावांवर पोहोचलेली आहे. पहिला डाव सुरू आहे, विजेत्यांमधील ही मॅच आहे आणि जो जिंकेल इकडे तो सेमीफायनलला जाणार आहे. यानंतरची मॅच तर आणखी जबरदस्त होईल. यावेळेला हेलिकॉप्टर पद्धतीचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु ते टायमिंग नाही पाहायला मिळालं आणि समोर प्रथमेश पवार नाना आहेत, त्यांच्याच दिशेने बॉल गेलाय. एका धावेने धावसंख्या पुढे 48. चौका जरूर रहा है, मगर अच्छी गेंदबाजी कहूंगा मैं चंदू सर, क्योंकि उन्होंने 5 गेंदों में मात्र रन खर्च किए हैं 7. एक बिंदी भी डाली है और इसमें 4 विकेट. आखिरी 5वीं ओवर की आखिरी गेंद लेकर पवन मयूर. ओ वेगात बॉल, ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. काय बॉलिंग केली आहे. एक चौकार जरूर त्या ठिकाणी एज लागून पाठीमागे गेला, तरी सुद्धा फक्त 7 धावांचं षटक या ठिकाणी टाकलंय. मयूर वाघमारेचं कौतुक करावं लागेल. आणि टीमची धावसंख्या पाहतोय आपण 5 ओव्हर झाल्यानंतर 48. 1 ओव्हर आता बाकी आहे. युसुफ सर काय म्हणाल. सर देखिए जिस तरह से प्रेडिक्शन लगाया गया था कि 2 ओवर में 25 आएंगे, इस ओवर में 8 ही रन खर्च के अच्छी गेंदबाजी की है. आने वाली आखिरी 6 गेंदों खेल बाकी होगा, मगर चंद्र सर थोड़ा सा ड्रिंक ब्रेक लिया जा रहा है. हम चर्चा करेंगे मैदान के बारे में. देखिए 3 एलईडीज लगाई गई हैं और बॉन्डर पर भी हम देख सकते हैं एलईडीज लगाई गई हैं. काफी कम विभाग में इस तरह की टूर्नामेंट होती है. हालांकि आप ऑल ओवर इंडिया के बाहर जहां पर शारजा में आपने मैं बोले मराठी में कॉमेंट्री की, तो आपने बहुत सारी प्रतिक्रिया देखी है. आपका क्या कहना होगा इस प्रतियोगिता के बारे में. नक्कीच कौतुक करावं लागेल. मी या स्पर्धेचा लगातार 3ऱ्या वर्षी घटक होतोय. माझे मित्र नक्कीच या ठिकाणी अनिकेत राऊत यांचा आभारी असेल, परंतु यावर्षी त्यांनी सांगितलं आम्हाला काहीतरी वेगळं करायचं आहे. तुषारजी त्यांनी एक कमिटी निर्णय घेतला, आपण पालघर जिल्ह्याची प्रीमियर लीग तर करायचीच आहे, पालघर जिल्ह्यातील खेळाडूंसाठी काहीतरी करायचंच आहे, परंतु पालघरमध्ये असं काही करायचं आहे जेणेकरून पालघरचं नाव भारतभरात होईल, भारताच्या बाहेर होईल. आणि म्हणून ही ऑल इंडिया लेवलची स्पर्धा पुढे आली आणि त्यातल्या त्यात ज्या पद्धतीचं हे आयोजन केलं आहे, प्रेक्षकांची व्यवस्था आहे या ठिकाणी, खाणपाण्याची व्यवस्था या ठिकाणी पाहायला मिळते, प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर अतिशय चांगलं मैदान खेळाडूंसाठी आहे, म्हणजे ज्या ठिकाणी डाईव्ह करू शकतील अशा पद्धतीचं मैदान पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे मैदान आणि माहोल अतिशय परफेक्ट आहे. गोलंदाजीसाठी आर्यन भोईर
यांना आमंत्रित केलं जात आहे। भिवंडीच्या असणारा हायवे दिवे गावचा असणारा हा गोलंदाज चर्चेत आहे, परंतु ही शेवटची ओव्हर सुद्धा तेवढीच महत्त्वाची असेल, कारण अभिषेक खेळतात 29 वर आणि अयुब आहेत 7 धावांवर 48 धावा। शेवटचे 6 बॉल खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत या मॅचच्या दृष्टीने। जो जिंकणार या मॅच मध्ये सेमीफाइनल मध्ये प्रवेश करणार है। देखिए इस वक्त 5 ओवर हो चुके हैं। या आखिरी ओवर के बाद हम हार्दिक पाटिल का केक कटिंग करेंगे, उनका जन्मदिन और टॉस भी लिया जाएगा। तो हम चल रहे हैं मैदान के आखिरी ओवर लेकर आएंगे आर्यन भोईर, पवेलियन एंड से स्ट्राइक पर अयूब शेख। ओ पहिला बॉल, पहिलाच बॉल या ठिकाणी कदाचित हातातून निसटतोय, परंतु बीमर घोषित केला जातोय। तो कमरेच्या वर होता, फुल टॉस होता आणि त्यामुळे हा बीमर घोषित केला जातो आणि यानंतर मात्र एक मोठी संधी असणार आहे। पाहूया आर्यन भोईर। हो, तो टेनिस बॉल कदाचित कधी कधी ड्यू फॅक्टर देखील पाहायला मिळतो, नवीन बॉल असताना देखील स्किट होताना आपल्याला पाहायला मिळतो। आणि आता पाहूयात या संधीचा फायदा बॅटर अयूब कशा प्रकारे घेतील, कारण धावसंख्या 49 झाली आहे। 49 धावा धाव फलकावर आहेत। संधी आहे मोठा फटका मारण्याची। अयूब चांगला बॉल टाकलाय, अगदी खोलवर टप्प्याचा बॉल, मोठा फटका नाही मारू दिला। आणि आज आणि इकडे जर पाहिलं तर रनआउटच्या स्वरूपातील विकेट येते। आर्यनचा हा बॉल रिलीज करण्याच्या अगोदर एक उंच असे हवेत उडी मारतात आणि त्यानंतर बॉल रिलीज करतात, शेवटच्या क्षणापर्यंत पोहोचतात, पाहतात आणि नंतर बॉल रिलीज करतात। आज भूषण गोळे आणि क्षेत्ररक्षण हे समीकरण राहिलेलं आहे। याही ठिकाणी खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली, थ्रोही तेवढा चांगला आणि इकडे थोडासा आलबेल नव्हता दोघांमध्ये आणि त्यामुळे आणखीन एक विकेट आली आहे। नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत, बंटी बद्रिके। रायगडच्या लोधिवली गावचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत। स्वरा युवा ग्रुप आयोजित असणारी आमदार चषक आपण पाहतोय। आज चर्चा या स्पर्धेची देखील सर्व दूर आहे। 50 धावा धाव फलकावर आहेत। अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 5 चेंडूचा खेळ बाकी आहे। किती धावा होणार यावर सगळ्यांच्या नजरा असतील। पुन्हा एकदा आर्यन, अभिषेक यांच्यासाठी अप्रतिम चेंडू त्या ठिकाणी येताना पाहायला मिळाला आणि लगेच माघारी देखील परतू लागले अभिषेक। आर्यनला विकेट मिळते। ऑप्टमच्या बाहेर बॉल टाकला, पुन्हा वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, त्या प्रयत्नात विकेट आली आहे। सेलिब्रेशन केतनचं पाहायला मिळत आहे, आर्यनचं पाहायला मिळत आहे आणि लगेच मागे देखील चालू लागले होते। अभिषेक यांनी या डावात सुरुवात चांगली केली, चांगली कामगिरी त्यांचीही राहिली, परंतु जी अपेक्षित धावसंख्या सुरुवातीला असं वाटत होतं की धावसंख्या कुठेतरी 70 पर्यंत जाईल, त्याला कंट्रोल करण्यात यशस्वी राहिली प्रतिस्पर्धी टीम, परंतु डाव संपलेला नाहीये। 4 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहेत। वेगात जर पाहिलं तर वारे वाहत आहेत या क्षणी आणि त्यामुळे सगळ्यांना थंडी वाजते, परंतु थंडीची तमा कोणालाच नाहीये। मॅच पाहिजे आहे आमदार चषकाची। राज सिंग आलेत मात्र बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये बंटीची साथ देण्यासाठी। मुंबईचे एक चांगले गोलंदाज सुद्धा आहेत राज सिंग। यावेळेला एक आणखीन एक चांगला चेंडू त्या ठिकाणी सादर करताना पाहायला मिळाले। डायरेक्ट हिट करण्याचाही प्रयत्न होता, चांगली गोलंदाजी होते, रीड करणं तेवढं सोपं नाही या गोलंदाजाला। 6वं षटक आहे, धावसंख्या 51 धावा धाव फलकावर। प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आज या क्रीडा नगरीमध्ये पाहायला मिळते आपल्याला। कपिल 11 धनकवडी पुणे एका बाजूला, शिफा स्ट्रायकर। यावेळेला समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला गेला। एक धाव तर घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिलाय आणि पहिल्यांदा असं झालंय की भूषण यांच्या हातातून बॉलही सुटलाय आज आणि 2 धावा मात्र तोपर्यंत पूर्ण केल्या जात आहेत। 53 धावा धाव फलकावर। शेवटचे 2 चेंडू, जर का या 2 बॉलमध्ये एक मोठा फटका आला मजा येईल मॅच मध्ये दुसऱ्या डावामध्ये, म्हणजे टार्गेट 60 पर्यंत जाणं अपेक्षित असणार आहे। पाहूया, म्हणजे मॅच त्याहीपेक्षा कमी धावसंख्येमध्ये रंगू शकते नो डाऊट, परंतु 60 ची धावसंख्या एक मानसिक आत्मबल वाढवणारी असू शकते या ठिकाणी शिफा स्ट्रायकरची। बिग हिट, चुकीला माफी नाही, मागणी केली षटकाराची, लगेच पुरवठा, षटकार।
तिसऱ्या पंचांची मागणी या ठिकाणी करण्यात आली आहे. बिमर आहे की नाही याकरता मुख्याच्या क्षणी इकडे गरज होती धावांची आणि धाव देखील मात्र या ठिकाणी आलेले आहेत. पाहूया या निर्णयाची देखील प्रतीक्षा आपल्याला असणार आहे. सगळं काही आलबेल होतं आणि त्याच वेळेला मात्र हा फुलटॉस बॉल आला आणि त्याच्यावर षटकार आलाय. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची या स्पर्धेला साठी. चिक सर एक मिनिट थांबवते. विनंतीशील रेड डेव्हिल नोएडा रायगड चे संघनायक आणि एका बाजूला संघशील बालाजी 11 राजकोट चे संघनायक. चला आपण टॉस साठी यायचं. शेवटचा षटक परिपूर्ण होण्यापर्यंत 2 ते 3 चेंडू बाकी आहेत. आपण लगेच इनिंग मध्ये टॉस करणार आहोत. दोन्ही कॅप्टन्स आपण टॉस साठी यायचं लगेच. सिफा स्ट्रायकर एका बाजूला पाहायला मिळत आहे. टीमच्या बरोबरीने फिरोजभाई आणि रोहित गलांडे सुद्धा आहेत. तर दुसऱ्या बाजूला NB धनकवडी पुणे कपिल NB धनकवडी पुणे आपल्याला पाहायला मिळत आहे. अहमदभाई त्याचबरोबर राहुल वाल्मिकी आणि सिद्धार्थ एटकडे हे सुद्धा आहेत. योग्य बॉल पाहूया काय होईल. 69 धावा झाल्या आहेत. पाहूया स्ट्राईक घेतली त्याचा फायदा इकडे किती झालाय पहा. एक षटकार सुद्धा आलेला आहे आणि हे प्रेक्षक पालघरचे दर्दी प्रेक्षक आहेत. दूर दूर पर्यंत गावागावापर्यंत चर्चा क्रिकेटच्या खेळाची पालघरमध्ये सुद्धा होते. पुन्हा एकदा बिग हिट, पुन्हा एकदा खराब बॉल आणि हाही बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळतोय. 6 षटकार आणि तिसऱ्या पंचांची मागणी पुन्हा एकदा करण्यात आलेली आहे. आता मात्र समाधानकारक धावसंख्येपर्यंत टीम जाऊन पोहोचलेली आहे. या निर्णयाची प्रतीक्षा आपल्याला असणार आहे. पाहूया आणि जसा निर्णय येईल आपण धावसंख्या देखील सुनिश्चित करू. दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल आपण मुख्य मंचाजवळ युसुफ सरांशी संपर्क साधायचा. यानंतर आणखीन एक हाय व्होल्टेज मॅच. जरूर धन्यवाद. चला आपण केक सेरेमनी करणार आहोत. हार्दिक पाटील डीजे उर्वी डीजे यांची ऑनर हार्दिकजी पाटील यांचा आपण केक कटिंग करणार आहोत. हार्दिक पाटील या, रोहितजी पाटील या आणि कॅप्टन लगेच टॉस साठी यायचं. बघा आपण केक सेरेमनी केल्या आपण टॉस करणार आहोत. योग्य बॉल होता आणि धावसंख्या जर पाहिली तर बंटी बद्रिकेच्या मनीष गावड एक मिनिट इकडे यायचं प्लीज. मनीष गावड दोन्ही षटकार कुठेतरी या टीम साठी महत्वाचे राहिले आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 65 धावा. परंतु कमी बॉल मिळून सुद्धा बंटीने केलेली कामगिरी पालघरकर बंटीसाठी देखील आपण टाळ्या वाजूयात. खूप छान कामगिरी. 65 झालेत, 66 करायचेत. चला विनंतीशील रेड डेव्हिल नोएडा रायगड चे कॅप्टन लगेच टॉस साठी या आणि टॉस बॉक्स पूर्णपणे खाली करा प्लीज. टॉस बॉक्स खाली करून घ्यायचे. तिकडे प्रेक्षक आहेत प्लीज पूर्णपणे टॉस बॉक्स खाली करा. रेड डेव्हिल रायगड चला लगेच टॉस साठी या. पंकज पाटील कुठे असतील पंकज लगेच संपर्क साधा. पंकज पाटील किंवा अनिकेत राऊत तुषार संख्या यांना लगेच संपर्क साधायचा प्लीज. पंकज पाटील यश फडकर आपण या लगेच. यश फडकर या. रेड डेव्हिल नोएडा रायगड
बघा योगेश पवार लगेच टॉस साठी या प्लीज. बघा बघा आपण चला बघा फील्डिंग करना संघ सभी टीमों से गुजर कोई भी देखिए टी शर्ट्स जो आपको टी शर्ट दिएगा टी शर्ट पर ही खेलना है. स्वेटर कोई भी खिलाड़ी नहीं पहनेगा, ये ध्यान में रखिएगा प्लीज. जो ड्रेस किट दिए गए हैं वो ड्रेस किट कंपलसरी होगा, ये आपको ध्यान में रखना होगा प्लीज. सभी कैप्टन सभी ऑनर्स ये ध्यान में रखिएगा, ड्रेस किट कंपलसरी. हाँ सर रेड डेविल नोएडा रायगढ़ के कप्तान देखिए कॉल लगातार किया जा रहा है. योगेश पवार प्लीज टॉस खिला जाइए. अजीत मोहिते कैप्टन को भेजिए तुरंत. शेष आणि परीक्षित ठाकूर टॉस साठी यायचं. जबीर खान अशरफ मेमन. परीक्षित ठाकुर अशरफ मेमन आ जाइए प्लीज. टॉस किया जा रहा है. देखिए पैराडाइज जो क्रिकेट टीम है बोईसर में उसके फाउंडर हैं, इनके शुरुआत से टॉस किया जाएगा अगले मैच का. देखिए एक तरफ पीडी स्वरा है और एक तरफ आमदार चषक. तो कॉलिंग फर्स्ट शेष का कॉल, स्वरा का कॉल किया गया और इस वक्त आमदार चषक आमदार आता हुआ. हाँ यस ऑन टॉस से आपको बताना है क्या लेना चाहेंगे. दादा टॉस आपने जिता क्या लेना चाहेंगे. फिल्डिंग करतो मी. कसं सांगेल की हा सामना किती इम्पॉर्टंट. मग मागील सामना नक्कीच गमावला, चांगला खेळ समोरच्या संघाने साकारला, कुठे ना कुठे तुमची लढत चांगली होती परंतु बॅकफुटला राहिले. बघा हा सामना खूप महत्त्वपूर्ण तुमच्यासाठी आहे का, कारण की ही स्पर्धा खूप चांगली आहे, खूप मोठी स्पर्धा आपण पाहतोय बोईसर भागामध्ये. स्पर्धा चांगली आहे आणि आता ही मॅच आम्हाला डू ऑर डाय आहे आणि आम्ही चांगला खेळण्याचा प्रयत्न करू. जसं आमच्यावर प्रेशर आहे तसं त्यांच्यावर पण असणार आहे, त्यात काय वाद नाही. ठीक ओके बेस्ट ऑफ लक. जास्त वेळ खेळणार नाहीये मिस्टर योगेश पवार. शेष तुझ्याकडे होते बघा टॉससाठी तू आलाय. टॉस नक्कीच गमाला प्रथमतः फलंदाजी करायची आहे, तर सामना किती इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी या कारण की डू ऑर डाय. जशा प्रकारे योगेश दादाने सांगितलं की सामना खूप इम्पॉर्टंट, चांगला बॅटल होईल, दबाव दोन्ही संघाकडे असणार आहे. दबाव असा काही नाही आहे कारण सवय झाली आहे दररोज खेळून, सोबतच आपस मॅच दररोज असतात, तर दबाव असा काही नाही आहे. तर आम्ही टॉस जिंकून बॅटिंगच करणार होतो, सो कॉन्फिडंट त्याचा प्रॉब्लेम नाही. 6 ओव्हरमध्ये 75 करायला जाऊ. तू किती एन्जॉय करतो या स्पर्धेला, बोईसर भागामध्ये येऊन या महिन्यात किती एन्जॉय केलाय तू. खरंच खूप छान टुर्नामेंट ऑर्गनाईज केले अनिकेतनी पंकजनी, कारण हा जो ग्राउंडवर खेळण्याची फिलिंग आहे त्याची खूप सुप्रीमोसारखी सेम फिलिंग आहे आणि क्राऊड सपोर्ट खूपच छान आहे, तर खेळायला मजा येईल. बघा शेषबद्दल मी गोष्ट सांगेल की जेव्हा PDDPLचा अनाउन्समेंट झाला त्याच्याकडून एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता आपल्या पालघर डिस्ट्रिक्टसाठी. तर बेस्ट ऑफ लक तुला शेष. नक्कीच टॉस बॉक्समध्ये न्यूज आहे, टॉस विन झालाय रेड डेव्हिल नोएडा रायगड आणि प्रथमतः स्वीकार केलाय क्षेत्ररक्षण आमंत्रण दिलंय ते म्हणजे फलंदाजीसाठी संघशील बालाजी 11 राजकोट. आपण बोलूया कॉमेंट्री बॉक्स जिकडे असतील आदरणीय सन्माननीय जुन्नर भूषण चंद्रकांत शेटे सर. फोटो कॉम बॉक्स. जपत आपण मॅचच्या दिशेने आपण पाहत आहोत आमदार चषक अखिल भारतीय क्रीडा स्पर्धा. एक भव्य दिव्य असं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे पालघर जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रामध्ये, ज्यामध्ये संपूर्ण भारतातील खेळाडू सामील होताना पाहायला मिळत आहेत.
पहिलाच बॉल जर पाहिलं तर एक वेगवेगळ्या पद्धतीने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला होता. धाव घेतली गेली आहे. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बॅटर आपण पाहतो. एका बाजूला केतन म्हात्रे, त्यांच्या जोडीला महेश नानगुडे, एक डोंबिवली परिसरातील वाकळण गावचे तर एक पुणे परिसरातील बावधन गावचे खेळाडू आहेत. स्वरा युवा ग्रुप स्वरा युवा ग्रुपच्या वतीने म्हणजे तुषारजी संके साहेब या स्पर्धेचे आमचे सगळे पुरस्कार आहेत जे आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत, त्यांचा उल्लेख या ठिकाणी नक्कीच होणं गरजेचं आहे. आदरणीय सन्माननीय तुषारजी संके साहेब स्वरा युवा ग्रुपचे अध्यक्ष तसंच भविष्यकाल साहिल एंटरप्राइजेसचे ऑनर आदरणीय सन्माननीय वैभवजी संके साहेब तसंच रिस्टोमणी श्री प्रोप्रायटर रोशनजी जैन साहेब या सगळ्यांचा धन्यवाद करूया. तसंच अनिकेतजी राऊत वी स्पोर्ट्स तसंच कुंजजी संके खरोडे ग्रामपंचायत सरपंच, विवेकजी वडे खैरापाडा ग्रामपंचायत सरपंच, आनंदजी धोडी सरावली ग्रामपंचायत सरपंच, थेट सरपंच तसंच JSW कंपनी यांचा सुद्धा चांगला सपोर्ट राहिला या स्पर्धेमध्ये. महेश यावेळेला थोडेसे जास्त सफल झाले. खेळायचं होतं फाईन लेगला परंतु बॉलने त्यांना गुंगारा दिला. टप्पा पडतोय त्यानंतर टर्न होतोय. नाजिम गुल्ले गुजरातचा जादूगर गोलंदाजी तो इस वक्त देख सकते हैं अधिकारी ब्रदर्स विनोद जी अधिकारी सर उसके साथ देखिए जो ओपन के लिए बाइक रखी है कैलाश वासी बालकृष्ण संके सर और कैलाशवासी कपिल जी संके सर की तरफ से मारुति की बाइक. और इस वक्त देख सकते हैं सीधे बल्ले से खेलने का प्रयास था, बिंदी गेंद जरूर आई है. ऑल इंडिया ओपन के लिए बाइक जो रखी गई मैन सीरीज के लिए तुषार जी संके सर के पिताश्री कैलाशवासी बालकृष्ण जी संके और कैलाशवासी कपिल जी संके इनके नाम पे रखी गई है मैन सीरीज की बाइक की तरफ से प्रस्तुत. नाजिम गुल्लेने मात्र या ठिकाणी जबरदस्त गोलंदाजी नाजिमची होते. कित्येक वर्ष या गुजरातच्या गोलंदाजाला आपण पाहतोय आणि फिरकी पट्टू म्हणून मात्र अगदी मानाच्या सुप्रीमो चषकात देखील 4 व्हीलर कार मॅन ऑफ द सिरीजची जिंकलेला हा गोलंदाज आहे गुजरातचा जादूगर. परंतु युवा टॅलेंट महेशच्या विरुद्ध आतापर्यंत चांगली गोलंदाजी. 4 चेंडूत केवळ 1 धाव. जरूर परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स महेश यावेळेला स्ट्रोक जर पाहिलं तर स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होतोय. तिकडे फिल्डर आलेत, फेकी करतील तोपर्यंत दुसरी धाव देखील घेतली गेलेली आहे. विजयासाठी 66 धावांची आवश्यकता आहे. देखिए 66 बनाने हैं इस मैच को जीतने के लिए, मगर देखिए अच्छी गेंदबाजी करनी होगी. इस वक्त टीम की बात की जाए शिफा स्ट्राइकर फिरोज 11 को, क्योंकि 2 सलामी बैटर ओमकार और केतन इस वक्त बल्लेबाजी के लिए. महेश नानगुड़े इस वक्त बड़ा शॉट खेलने का प्रयास देख सकते हैं, लाउड अपील की गई है. शॉट पॉइंट लेग पर खिलाड़ी मौजूद, गेंद को फील्ड किया और इस वक्त लेग पास ग्रुप में एक सिंगल आता हुआ. पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्या जर पाहिली तर 4 झाली आहे. जाऊयात आपण या स्पर्धेला आम्हाला अगदी महत्वाचं सहकार्य जे आहे त्या सगळ्या पुरस्कर्त्यांकडे स्पॉन्सरकडे. जरूर परफेक्ट इलेक्ट्रॉनिक्स आदरणीय सन्माननीय महेंद्र जी सोलंकी और सूरज जी सोलंकी सर, साथ ही साथ संतोष जी वड़े सर, मयूर ट्रेडर्स, संतोष गुलाब जैन, अकाई एकवीरा, इनका भी हम धन्यवाद करेंगे. सुमित चनेडर, सुमित पिंपले सर, सन ग्रुप मुकेश दादा पाटिल और राजेश दादा पाटिल, इनका भी हम धन्यवाद कर रहे हैं. साथ ही साथ नीरव इलेक्ट्रॉनिक्स मिस्टर सागर जिन्होंने अच्छा सपोर्ट किया इस प्रतियोगिता में. पैराडाइज ग्रुप जबीर खान और परीक्षित जी ठाकुर, इनका भी हम धन्यवाद करेंगे. साथ ही साथ रियाश ग्रांट होटल्स, इनका भी हम प्रवीण जी शेट्टी जिन्होंने अच्छा सपोर्ट धन्यवाद करिए. हमारा स्पॉन्सर है जिनका साथ काफी बढ़िया रहा है. तुषार जी संख्या का साथ लगातार हर सभी का हम तहे शुक्रिया अदा करना चाहेंगे इस प्रतियोगिता के माध्यम से. देखिए पहला ओवर समाप्त होता हुआ, 1 ओवर की समाप्ति का रनों की बात की जा रन लगे उसके कार्ड पर फिलहाल 5 ओवर का और खेल बाकी होगा. रन बनाने इस मैच को जीतने के लिए अभी भी 62 रनों का पीछा करना होगा. 62 आने वाले 30 गेंदों में. थोडासा दबाव तर निर्माण केलाय युसुफ सर इकडे, कारण फक्त 4 धावा पहिल्या षटकात आल्यात. म्हणजे आव्हान एवढे मोठं नव्हतं परंतु पहिल्या षटकात आलेल्या 4 धावांनी थोडासा दबाव वाढवलेला आहे आणि आव्हान आताही 5 षटकं बाकी आहेत आणि या 5 षटकांमध्ये 62 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. प्रचंड गर्दी प्रेक्षकांची या ठिकाणी आपण पाहतोय. देखिए हिमांशु पाटिल इस वक्त गेंदबाजी के लिए भिवंडी से बिलोंग करने वाले ये भी खिलाड़ी हैं, अलीमगढ़ के खिलाड़ी, मगर स्ट्राइक पर हम देख सकते हैं महेश नानगुड़े पुणे से बिलोंग करने वाले खिलाड़ी इस वक्त ऑन साइड पर गेंद को खेला गया. डीप में खिलाड़ी मौजूद है, इस वक्त गेंद को फील्ड करेंगे. डीप खाओ कॉर्नर में
मगर एक सिंगल, देखिए 66 बनाने, मगर बैटल काफी बढ़िया है मैदान के अंदर सर। खूप महत्वाची मॅच आहे। विचारपूर्वक खेळावं लागेल, योग्य पद्धतीने बॉल टोलवावे लागतील, विकेटसाठी जावं लागेल। या दोन्ही बाजूने मात्र विशेष रणनीत्या या मॅच मध्ये बनतील आणि जो जिंकणार आहे तो मात्र सेमीफायनल मध्ये जाणार आहे। देखिए एक कदम दूर है के लिए जो भी टीम जीतेगी सीधा टॉप 4 में प्रवेश करेगी। स्ट्राइक पर केतन म्हात्रे जिन्होंने पिछले मैच में ताबड़तोड़ 46 बनाए थे, वो बल्लेबाज इस वक्त मैदान के अंदर। निगाहें सभी दर्शकों की केतन के ऊपर होंगी, केतन किस तरह से बल्लेबाजी करेंगे, मगर हिमांशु के पास भी काफी काबिलियत है। यहां पर गेंद उड़ा, हेलीकॉप्टर खोद के निकाला, लगा तो 6, ये आता हुआ बेहतरीन सिक्सर बाइकर किंग के। पैसा होता आणि केतनने मात्र हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका मारण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला। षटकार खेळलाय आणि दबाव जो पहिल्या षटकात निर्माण झाला होता ना त्याला मात्र इकडे हटवण्याचा प्रयत्न केलाय केतन यांनी। पहिल्या मॅच मध्ये 46 धावांची वादळी खेळी केली होती यांनी आणि आता या मॅच मध्ये देखील सुरुवात केली है। इस मैच में जरूरत है टीम के लिए, क्योंकि पहली 1 ओवर 1 गेंद की समाप्ति के मात्र 5 रन लगे थे। छक्के के साथ स्कोर कार्ड पर पहुंचता हुआ 11 रन। दूसरा ओवर प्रगति पथ पर हिमांशु पाटिल फिर से एक बार गेंदबाजी के लिए, फिर से एक बार हेलीकॉप्टर उड़ाया, जरूर डीप में खिलाड़ी मौजूद, गेंद को फील्ड करने का प्रयास और यहां पर कैच छोड़ दिया। देखिए कैच को छोड़ा, केतन म्हात्रे को जीवन दान दिया गया। कहते हैं टेक द कैचेस विन द मैचेस, ड्रॉप द कैचेस एंड लूज द मैचेस, ये मंत्र रहेगा। कॅच मात्र तिकडे सुटली गेलेली आहे। पा कॅचेस विन द मॅचेस म्हटलं जातं सर, बरोबर आहे। आणि त्यातल्या त्यात कुणाची सुटली आहे? केतन यांची सुटलेली कॅच या ठिकाणी पाहायला मिळते आणि एक संधी होती परंतु संधी इकडे गमावली गेली। पाहूया पुन्हा एकदा केतन बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळतील। फुल टॉस बॉल, गेंद को लॉप कर दिया, लगा तो 6। केतन म्हात्रे ब्रांडेड स्वरयोग। केतन म्हात्रे शो या ठिकाणी आता जबरदस्त सुरू आहे आणि हवाई यात्रेसाठी पाठवलंय। मात्र या बॉलला सुद्धा काय कामगिरी करतायत आज, मात्र विचार करूनच आलेत। और इस वक्त देखिए बल्ले का अंदर से जरूर लगा है, जब तक विकेट कीपर पहुंचेंगे गेंद की तरफ एक सिंगल बटोरा के अपने आप से नाराज है इस वक्त केतन, जिस तरह से शॉट को खेला था। मगर कैच छूटने के बाद जो छक्का वो कहीं ना कहीं तकलीफ दे होगा टीम खिलाड़ियों के लिए। तरी कमबॅक करावं लागेल, कारण टीमची धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे ती 20 धावा धावफलकावर आहेत। मॅच अजूनही लांब आहे परंतु विकेटसाठी जावं लागेल, डॉट बॉल टाकावे लागतील आणि या गोष्टी झाल्या तर पुन्हा एकदा टीम मॅच मध्ये येऊ शकते। इस वक्त महेश नांदगुड़ के लिए गेंद लॉन्ग ऑन को क्लियर कर दिया, 1 बाउंस, सीमा चपार, ये आता हुआ इस वक्त बेहतरीन 4 रन। देखिए एक तरफ कुआं एक तरफ खाई है और अच्छी बल्लेबाजी हो रही है। केतन म्हात्रे ने 2 छक्के जरूर लगाए, मगर इस वक्त महेश नांदगुड़े भी कहां पीछे रहने वाले हैं। ओवर की अगर बात करें इस वक्त ओवर समाप्त हुए, 2 रनों की बात की जो रन लगे उसको कार्ड पर फिलहाल 24। सर यहां से आने वाले 4 ओवर और बनाने इस मैच को जीतने के लिए अभी भी 42 का लक्ष्य होगा। 42 म्हणजे अजूनही मॅच ऑन आहे, मॅच काही संपलेली नाहीये परंतु चांगली सुरुवात। पॉवर प्ले मध्ये तुम्ही विकेट न गमावता ज्यावेळेला ही धावसंख्या करता ही महत्वाची आहे। 70-70च्या लगातो 6 या बॉलवर आज खूप सारे आपण 6ही पाहायला मिळालेले आहेत आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण 70-70 स्पोर्ट्सवर मॅचही पाहतोय आणि बॉल सुद्धा 70-70। देखिए एक अनाउंसमेंट और होगी, तुषार जी संख्या, प्रतीक जी संख्या और चिराग राणे सर की तरफ से। अगर कोई बल्लेबाज इस आज के दिन में मैच में 3 छक्के लगाता है तो उन्हें 5000 रुपए का इनाम दिया जाएगा। और तुषार जी संख्या इनके माध्यम से टूर्नामेंट के इनके लिए खास और शुभकामनाएं में आई है। राजस्थान से यूनुस खान जो फौजी हैं, आर्मी से बिलोंग करते हैं, उन्होंने तुषार जी संख्या के लिए खास शुभकामनाएं भेजी हैं इस प्रतियोगिता के लिए। फक्त या ठिकाणी तिसरी मॅच सुरू आहे आणि आतापर्यंत 70-70 स्पोर्ट्सवर तब्बल 4 लाख प्रेक्षकांनी ही आमदार चषक स्पर्धा युट्यूबला सुद्धा पाहिलेली आहे आणि मैदानावर देखील गर्दी
मोठ्या प्रमाणावर होताना पाहायला मिळते. हे क्रिकेट प्रेम पालघरकरांचं पाहायला मिळत आहे. टेनिस क्रिकेटचे दर्दी, टेनिस क्रिकेटचे चाहते मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जुडले जात आहेत. जरूर ये प्यार है क्रिकेट और 4 लाख व्यूवर्स अभी तक मिल चुके. 4 लाख लोगों ने देखी है स्पर्धा. 70 यूट्यूब चैनल और विश नेटवर्क पर देख सकते हैं. 24 पर 0 विकेट, 2 ओवर का खेल समाप्त होता हुआ. ना इस वक्त नाजिम शेख, नाजिम गुल्ली आए हैं इस वक्त गेंदबाजी के लिए. फिरकी का जादूगर गेंदबाजी के लिए. स्वाभाविक होतं त्यांचं येणं, कारण पहिली ओव्हर फक्त 4 धावांची टाकली होती. आता टीमला पुन्हा एकदा मॅच मध्ये आणण्याचं काम कोण करू शकतं, तर ते नाव नाजिम गुल्ली आहे. गुजरातचा हा जादूगर है. पाहूया काय करतो या खेळाडू. इस वक्त बल्ले का अंदर सीधा जरूर लगा. लॉन्ग स्टॉप पर थोड़ी सी मिस फील्डिंग हुई है. देखिए गेंद ट्रैवल होती है, वहां पर खिलाड़ी जरूर थे. गलती की है और यहां पर आता हुआ यह बेहतरीन चौका. देखिए हालांकि गेंद बढ़िया रही सर, बल्ले की अंदर सीधा जरूर लगी है. केतन भी जानते हैं कि किस तरह से गेंद आई थी. टिप्पा गिरने के बाद अंदर की ओर आई, बल्ले के अंदर सीधा लगा. विकेट कीपर ने गलती की, उसके बाद ये पीछे खिलाड़ियों ने गलती की और खामियाजा भुगतना पड़ा 4 रन का. 4 रन जरूर खामियाजा भुगतना पड़ा. थोड़ा सा चर्चा करें, फील्डिंग में थोड़ा सा बदलाव किया जाएगा. डीप बैकवर्ड पॉइंट को इस वक्त दायरे में बुलाया जा रहा है. गली पॉइंट को डीप स्क्वायर लेग बाहर रखा गया. डीप मिड विकेट, डीप लॉन्ग ऑन और डीप लॉन्ग ऑफ. और देख सकते हैं डीप एक्स्ट्रा कवर मिड ऑफ पर खिलाड़ी को तैनात किया गया. स्कोर 46. इस वक्त जड़ में रखा, बेहतरीन गेंद डाली है. डीप लॉन्ग ऑन पर खिलाड़ी को तैनात रखा गया. एक सिंगल के साथ संतुष्ट होना होगा. स्कोर 1 से आगे चलता फिलहाल 29, लॉस ऑफ 0 विकेट. नाजिम यांच्याकडून मात्र चांगली कामगिरी केली जाते. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम या ठिकाणी करतायत. धावांना वाचवण्याचं काम ते या ठिकाणी करतायत. 70 स्पोर्ट्सवर खूप मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक आनंद घेतात. सगळ्यांचं स्वागत आणि ही फॅमिली वाढत चालली आहे. मोठ्या प्रमाणावर सबस्क्राईब होत आहे आणि अजूनही ज्या पालघरकरांनी, ज्या क्रिकेट प्रेमींनी 70 चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर आवर्जून तो सबस्क्राईब करा आणि येणाऱ्या कालावधीमध्ये अशाच दर्जेदार स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील आणि त्यासाठी चॅनल सबस्क्राईब जरूर करा. समेत मॅचच्या दिशेने प्रचंड माहोल या ठिकाणी क्रिकेटमय माहोल पाहायला मिळतोय. चांगलं दर्जेदार आयोजन चांगल्या मैदानामध्ये चांगल्या आयोजकांकडून केले जात आहे. जरूर जरूर सर, देख सकते काफी दर्दी प्रेक्षक पहुंच चुके इस मैच का आनंद लेने के लिए. आफ्टर के बाहर की गेंद उड़ाकर खेला है डीप मिड ऑफ पर, खिलाड़ी को तैनात रखा. मगर वहां पर गलती, देखिए गलती करते हुए खिलाड़ी नजर आया. उस वक्त कैच को छोड़ दिया गया. गलतियां जरूर लगातार खिलाड़ी कर रहे हैं और जीवनदान दिया है इस वक्त महेश नांदगुडे को. नाजिमने देखील संधी निर्माण केली खरी, परंतु कॅच सुटते. पहा जी धावसंख्या बनली आहे ना त्याच्यामध्ये बराचसा वाटा मिक्स फील्डचा आणि कॅच सुटण्याचा सुद्धा आहे. कदाचित ते चित्र पाहायला मिळालं नसतं तर आता परिस्थिती आणखी काही वेगळी असती. या चुका तुम्हाला त्रास देतील येणाऱ्या कालावधीमध्ये. पाहूया, परंतु संधी निर्माण करतायत नाजिम गुल्ली, ही जमेची बाब होती. जो दबाव है सख्त खिलाड़ी पर, गलतियां साहजिक है, दबाव में गलतियां हो रही हैं. और 30 पर पहुंचता हुआ स्कोर इस वक्त केतन मात्रे ऑन स्ट्राइक. इस वक्त बेहतरीन लॉन्ग लेग के ऊपर से लगा तो 6. केतन मात्रे के बल्ले से आता और एक बेहतरीन 70 लगा तो 6. 6 रन. नाजिमचा हा चेंडू जर पाहिलं तर थोडेसे पहिले सफल झाले होते. बॉलचा अंदाज घेतला, थोडेसे खाली वाकले, झुकले आणि त्यानंतर फाईन लेगला. कदाचित कॅच झाली असते तर केतन स्ट्राईकला नसते, नवीन बॅटर स्ट्राईकला असता, परंतु केतन आले त्यामुळे स्ट्राईकला आणि घ्या 6. देखिए केतन ने कहा अगर आप हमें मौके देंगे तो हम आपको चौंका देंगे. और यहाँ पर छक्के पे छक्के लगा रहे हैं. देखिए केतन का कैच छूटने के बाद सर केतन ने 3 छक्के लगाए अपने बल्लेबाजी में. दबाव में इस वक्त गेंदबाजी करने वाली टीम 66 डिफेंड करने थे. हालांकि स्कोर काफी अच्छा था, शुरुआत बढ़िया रही थी. पहली ओवर में मात्र 4 रन खर्च किए थे गेंदबाज. उसके बाद दोनों बल्लेबाजों ने हाथ खोले हैं. हल्के बल्ले से खेला, सीधे बल्ले से. देखिए अलॉन्ग द कारपेट डीप लॉन्ग ऑन पर खिलाड़ी मौजूद. आगे आएंगे जब तक गेंद को फील्ड किया जाएगा तब तक 1 रन के साथ संतुष्ट होना होगा दोनों बल्लेबाजों को. इस ओवर में लगभग 16 रन आए हैं और 3 ओवर की समाप्ति के बाद 37 रन लगे हैं स्कोर कार्ड पर. आने वाली अभी भी 18 गेंदे, 18 गेंदों में 29 बनाने इस मैच को जीतने के लिए. 18 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता अजूनही मॅचला जिंकण्यासाठी आहे. म्हणजे ही मॅच ऑन आहे. जर का इकडे 1-2 विकेट आल्या, काही डॉट बॉल आले तर मॅच मध्ये टीम येऊ शकते. परंतु ते प्रयत्न म्हणजे ज्या संधी दवडलेल्या आहेत येणाऱ्या कालावधीमध्ये त्या तुम्हाला निर्माण करावे लागतील आणि त्या यशस्वी करावे लागतील जेणेकरून टीम मॅच मध्ये येईल. कारण अजूनही मॅच आहे, मॅच संपलेली नाहीये. 37 बिनबाद
म्हटलं तर इकडे चांगल्या स्थितीमध्ये कपिल NB11 धनकवडी पुणे पाहायला मिळते, परंतु शिफा स्ट्रायकरला मॅच मध्ये यायचं असेल तर विकेट शिवाय पर्याय नाहीये. आता 18 चेंडू 29 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. देखिए दोनों ही बल्लेबाज सेट हो चुके हैं, अच्छी पार्टनरशिप लग चुकी है. 11 गेंदे 28 पर केतन मात्रे बल्लेबाजी कर रहे हैं, 3 छक्के लगाकर और 1 चौका लगाकर. साथ में साथ महेश नानगुडे 7 गेंदे 8 पर बल्लेबाजी कर रहे हैं. दोनों ही बल्लेबाजों को इस वक्त जीवन दान दिया गया. नए गेंदबाज गेंदबाजी के लिए आ रहे हैं. इस वक्त हम देख सकते हैं राज सिंह लेफ्ट आर्म गेंदबाज, काफी चतुर चालाक गेंदबाज है. गेंदों को घुमाने का काम काफी बढ़िया करते हैं, बल्लेबाजों को डोमिनेट करने की काबिलियत गेंदबाज के पास है. मगर यहां से अगर बात की जाए शिफा स्ट्राइकर फिरोज 11 के लिए विकेट की दरकार, एक ब्रेक थ्रू, एक सेट बल्लेबाज को अगर बैक टू बैक भेजेंगे तो कहीं ना कहीं मौका मिलेगा इस वक्त फिर से एक बार कमबैक करने का. तो राज सिंह गेंदबाजी के लिए आए स्ट्राइक पर. केतन मात्रे 11 गेंदे 28 पर बल्लेबाजी कर रहे हैं. 3 छक्के अभी तक लगा चुके अपने इनिंग्स में और 1 चौके की मदद से बल्लेबाजी करते हुए. केतन ऑन स्ट्राइक. राज इस वक्त पेविलियन से आएंगे अंपायर के दाहिने ओर से लेफ्ट आर्म ओवर द विकेट गेंदबाजी के लिए. पहली गेंद और यहां पर आते ही गिल्लियां बिखेर दी. जिसकी दरकार थी वो दरकार यहां पर पूरी की. और नाजिम कुछ चर्चा कर रहे हैं आकर. देखिए अटखेलियां ये क्रिकेट में देखी जा रही है. बड़ा विकेट, बड़ी मछली फंसी, गेंदबाज के चेहरे पर हंसी. मोठी विकेट आली आहे. ज्याच्याकडून चूक झाली होती ना त्याने ती चूक सुधारली मी असे म्हणेल. राजसिंग आले गोलंदाजीला आणि पहिल्याच बॉलवर केतन म्हात्रे यांची दांडी गुल केली आहे. आणि ही विकेट ज्या वेळेला येते ना त्यावेळेला टीमला संधी निर्माण होते आणि मोठ्या प्रमाणावर संधी निर्माण होते. आशेचं किरण जागृत होतं इकडे, कारण अजूनही 17 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. परंतु याही मॅच मध्ये केतन बरसला. जबरदस्त बॅटिंग केतन म्हात्रेंची पाहायला मिळाली. पालघरकर नक्कीच त्याच्यासाठी टाळ्यांचा गजरही करतायत. प्रथमेश म्हात्रे मैदानाच्या दिशेने मार्गस्थ होताना पाहायला मिळत आहेत. सर काय म्हणाल, इकडनं प्रवेश होऊ शकतो पुन्हा एकदा मॅच मध्ये? जरूर. जो ब्रेक थ्रू की दरकार थी ब्रेक थ्रू मिला है. देखिए कितना कॉन्फिडेंट था केतन का विकेट चटकाने के बाद. सभी खिलाड़ी जोश में आ चुके थे. केतन का विकेट काफी महत्वपूर्ण था. प्राइसलेस विकेट चटकाया राज ने. हालांकि फुल टॉस गेंद थी, लेग स्टंप पर रखी थी और फुल टॉस गेंद जैसे केतन आउट पे एक्शन में अपने आप के शॉट को देख रहे, गलती उन्होंने की है और अपने आप से नाराज थे. न्यू बैटर इस वक्त मैदान के अंदर प्रथमेश म्हात्रे लेफ्ट हैंड बैटर हैं, घातक बल्लेबाज. ज्यादा कुछ चर्चा नहीं करते, बातें नहीं करते, मगर जब उनके हाथ में बल्ला होता है तो बल्ले से बहुत कुछ बोलते हैं. और यहां पर आने वाली 17 गेंदों में बनाने 29, मगर यहां पर सिफा स्ट्राइकर फिरोज भी कम पड़ने वाली टीम में से नहीं, वो भी कम बैक करेगी. सभी यंग खिलाड़ी नजर आ रहे हैं इस टीम में. फिरोज भाई ने क्या बेहतरीन टीम बनाकर लेकर आए इस वक्त. स्वरा युवा ग्रुप आयोजित आमदार ट्रॉफी 2024 सीजन 1 में 37 पर 1. लेफ्ट हैंड बैटर इस वक्त स्ट्राइक पर प्रथमेश, विकेट कीपर काफी नजदीक. आते ही इस वक्त बड़ा शॉट खेलने का प्रयास, बल्ले का दूसरी नजर लगा. देखिए वहां पर तेजी से रन बटोरा है. महेश नानगुडे ने कॉल दिया था, उस कॉल को यस में तब्दील किया और 1 रन बटोरा. स्कोर कार्ड पहुंचता हुआ 38, 2 विकेट के नुकसान पर. अशी एक धाव जरी आली इकडे युसुफ सर तरी देखील मॅच मधील रंगत वाढू शकते, कारण रिक्वायर्ड रन रेट हा वाढत जाईल जरी एक जरी आली. आणि त्यामुळे हळूहळू हा मॅच रंगतदार अवस्थेत येते. इस वक्त पहली गेंद पर विकेट, दूसरी गेंद पर सिंगल आता हुआ, समीकरण बदलता हुआ. इस वक्त आने वाली 16 गेंदें बनाने 28. देखिए 12 गेंदों में 28 केतन म्हात्रे ने बनाए, मगर टीम को जीतने के लिए 16 गेंदों में 28 बनाने इस मैच में. तो वहां पर फील्डिंग की सजावट, अंपायर सिस्टम ठीक करते हुए देखिए जेपी पैनल के अंपायर इस वक्त प्रतियोगिता में अंपायर की भूमिका निभा रहे हैं. जय पवार सर एक तरफ और एक तरफ हेमंत शेट्टी सर नजर आ रहे हैं. थोड़ा सा रोका गया. गेंदबाजी के लिए अच्छी गेंदबाजी कर रहे हैं इस वक्त राज. 2 गेंदे 1 रन खर्च किया, एक बड़ा विकेट चटकाने में कामयाब. इस वक्त क्या बेहतरीन, जिस दिशा में गेंद आई उस दिशा में भेज दिया, गेंद को शीशा दिखाया है. और क्या बेहतरीन शॉट, ये आता हुआ 70 लगा तो 6, 6 रन. खूप चांगला फटका. या खेळाडूकडे एक वेगळं टॅलेंट आहे. टायमिंग तर लाजबाब असतं आणि काय स्ट्रोक खेळलाय, अफलातून फटका. महेश नानगुडे पुण्यावरून पालघरला का आलाय
त्याचं उत्तर आणि या टीम मध्ये का समाविष्ट आहेत पुण्याच्या ते दाखवून देत आहेत महेश नांदगुडे, एक युवा खेळाडू ज्याची चर्चा आहे सध्या महाराष्ट्रभर. इस वक्त छड़ में रखा था इस गेंद को वाइड यॉर्कर. देखिए कपिल 11 एनबी धनकौड़ी टीम सम्मान्य कुंजल जी संखे, प्रशांत जी संखे, तुषार जी संखे, विवेक जी बड़े, इनके माध्यम से पुरस्कृत ये टीम मैदान के अंदर खेलती नजर आ रही है. स्वर्गीय कपिल जी संखे इनके स्मरणार्थ टीम. देखिए इस मैच के बाद ग्राउंड्समैन मैदान के अंदर आई और पॉपिंग ग्रीस आपको तैयार करनी है विकेट पर. इस वक्त आंसर पे खेलने का प्रयास था. देखिए वहां पर शॉट फाइन लेग पर नाजिम नजर आएंगे गेंद को फील करते हुए. तब तक एक सिंगल तेजी से बढ़ रहा 22 के रूप में एक सिंगल आता हुआ. स्कोर कार्ड पहुंचता हुआ 1 रनों के साथ आगे. 45 लॉस ऑफ 2 विकेट. बल्लेबाजी करती हुई टीम. एक षटकार आल्यानंतर देखील कमबॅक केले राज सिंग यांनी. मागील दोन्ही बॉल जर पाहिलं तर अप्रतिम. उद्या एलके स्टार राजकोट हा एक जबरदस्त संघ पाहायला मिळणार आहे. यामध्ये देखील अखिल भारतीय तारे सितारे, स्थानिक संघ म्हणजे स्वरा 11 ताई पॅकर्स पालघर, अनिकेत राऊतच्या नेतृत्वाखाली तारे सितारे याही टीम मध्ये पाहायला मिळतील. म्हणजे ओमकार देसाई, करण मोरे यांना पाहाल, एस चॅम्प 11, उमर 11, मुन्ना शेखला पाहाल आणि धमाका दिल्ली करण अंबाला. जरूर कल भी हम बड़े बड़े तारे सितारे देखेंगे जिसकी चर्चा इस मैदान के अंदर. मगर इस वक्त राज सिंह ने गेंद डाली. यहाँ पर देख सकते हैं रिव्यू लिया गया है और स्टेपिंग नो बॉल के लिए रिव्यू इस वक्त कॉल किया गया अंपायर ने वॉर रूम में. मगर सर जिस तरह से आपने चर्चा की है पालघर बोईसर में ये प्रतियोगिता है पालघर जिले में, मगर यहाँ पर सभी विभाग के भारत के कोने कोने से खिलाड़ी खेलते हुए नजर आएंगे और ऑल इंडिया ओपन टूर्नामेंट है अखिल भारतीय ये प्रतियोगिता और हर एक विभाग के खिलाड़ी. आज हम दिल्ली के खिलाड़ी देख रहे हैं, गुजरात के खिलाड़ी देख रहे हैं, कश्मीर का खिलाड़ी भी हमने आज देखा. इरफान मलिक नजर आ रहे हैं जो इन एक्शन है. इस तरह के खिलाड़ी नजर आए, देख सकते हैं इरफान मलिक स्माइल करते हुए. बहुत बढ़िया टूर्नामेंट है. आदरणीय सम्माननीय तुषार जी संख्या सर के माध्यम से टूर्नामेंट रखी गई है और काफी अच्छा सपोर्ट है. हमारे सभी स्पॉन्सर का धन्यवाद करना चाहेंगे. मगर यहाँ पर DRS लिया गया है. स्कोर कार्ड देख सकते हैं इस वक्त स्कोर कार्ड पर लगे हैं 45 रन लगे हैं. हाँ इस मैच के बाद मैच के बाद ग्राउंड्समैन मैदान के अंदर आएंगे और देखिए इस वक्त ये अंपायर देखिए हमारे स्क्रीन पर आप देख सकते हैं तो देखिए इस वक्त देखिए नो बॉल वहां पर दिया गया थर्ड अंपायर के माध्यम से 70 यूट्यूब चैनल के माध्यम से प्रतिदिन देखी जा रही है और नो बॉल यहां पर करार दिया गया है. चलिए मैच की शुरुआत की जाए. चलिए अभिषेक सामना सुरू करायचा प्लीज. बघा पंचांनी निर्णय आपला दिलेला आहे. सामना लगेच सुरू करा. सर पंचांचा निर्णय आलेला आहे. प्लीज सामना आपण सुरू करायचा. बघा स्क्रीनवर सुद्धा दाखवलं गेलं आणि त्या अनुषंगाने पंचांनी नो बॉल करार दिला. प्लीज आपण सामना सुरू करायचा. थोडासा कॉपरेट करा अभिषेक आंगणे. हा आणि के जी राऊत, पंकज पाटील. अनिकेत जी राऊत, पंकजी पाटील कुठे असतील लगेच आमच्या कॉम्बॉक्स कडे यायचं. देखिए 70 यूट्यूब चैनल पर देख सकते 7,90,976 सब्सक्राइब हो चुके हैं. जो भी दर्शक यहाँ पर पहुंचे सभी से हम गुजारिश करेंगे 70 यूट्यूब चैनल विश नेटवर्क आप लाइक सब्सक्राइब और बेल आइकन को हिट करना ना भूलिए क्योंकि आखिरी दिन दर्शकों के लिए सरप्राइज भी होगा इस प्रतियोगिता के माध्यम से. देखिए मैं थोड़ा सा रुका हुआ, टेक्निकल इश्यू जरूर आता हुआ और यहाँ पर चलेंगे हम मैदान हमारे स्पॉन्सर की तरफ जहाँ पर तुषार जी संखे, स्वरा युवा ग्रुप के प्रोप्राइटर, साथ ही साथ साइल एंटरप्राइजेस के प्रोप्राइटर विभू जी संखे, अनिकेत जी राउत, वी स्पोर्ट्स इनका भी अच्छा सपोर्ट रहा है.
रेस्ट टू मनी प्रोप्राइटर रोशन जी जैन सर, उनका भी बढ़िया साथ, और रोशन जी जैन इनके माध्यम से ऑल इंडिया ओपन में सेकेंड प्राइज रोशन जी जैन के माध्यम से दिया गया है, उनका हम धन्यवाद करेंगे। विवेक जी वड़े खैरावाड़ा ग्राम पंचायत सरपंच, कुंजल जी संखे कलोड़े ग्राम पंचायत थेट सरपंच, आनंद जी धोड़ी सरावली ग्राम पंचायत थेट सरपंच, इनका सभी का धन्यवाद कर रहे हैं। JSW कंपनी जिंदल, इनका भी हम धन्यवाद करना चाहेंगे। साथ ही साथ आरती ट्रक्स जिनका अच्छा सपोर्ट रहा है, तुषार जी संखी, इनकी तो उनका भी हम शुक्रिया अदा करना चाहेंगे। अधिकारी ब्रदर्स विनोद जी अधिकारी, इन्होंने बढ़िया सपोर्ट किया, इनके नाम से हम स्टैंड देख सकते हैं। JSW के नाम से एक बढ़िया स्टैंड है। कुंजल जी संखे, विवेक जी वड़े और आनंद जी धोड़ी, हमारे 3 सरपंच, उनके नाम से भी हम देख सकते हैं स्टैंड दिया गया है। रिस्टू मनी रोशनी जी के माध्यम से हम दर्शकों के लिए स्टैंड वहां पर रखा गया और ये दर्शक को दिखाया जा रहा है हमारे स्क्रीन पर। जो आज के दिन में तुषार जी संखे जो यह प्रतियोगिता भराई गई है, स्वरा युवा ग्रुप आयोजित यह आमदार चषक, इस पर लुत्फ लेने मजा लेने के लिए पहुंची सभी का अच्छा सपोर्ट रहा है इस प्रतियोगिता में। एसएस होंडा एंड हुंडई स्पॉन्सर धनंजय जी संख्या, इनकी तरफ से PDTPL पालघर डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग मैन ऑफ द सीरीज के लिए बाइक स्पॉन्सर की गई है, उनका भी हम धन्यवाद करेंगे। देखिए ऑल इंडिया ओपन के लिए स्वर्गीय बालकृष्ण संख्या और स्वर्गीय कपिल जी संख्या, इनकी स्मरणार्थ ऑल इंडिया ओपन के लिए बाइक दी गई है। तर निर्णय तर आपल्याकडे येईलच, परंतु त्या अगोदर सगळ्या प्रेक्षकांना विनंती असणार आहे, सगळे प्रेक्षक ज्यांनी ही स्पर्धा पाहण्यासाठी लांबून लांबून आलेले आहेत, सगळ्यांनी पहिल्यांदा ऑल इंडिया लेवलची स्पर्धा, या स्पर्धेला ऍड झाली आमदार चषक, आपल्या सगळ्यांना विनंती असणार आहे आपापले मोबाईल फोन सगळ्यांनी बाहेर काढा आणि सगळ्यांना फ्लॅश ऑन करण्याची विनंती असेल। सगळे प्रेक्षक जे ही स्पर्धा पाहण्यासाठी विविध गावातून आलेले आहेत, विविध तालुक्यातून आलेले आहेत, पालघरचं हे आयोजन ज्यांना ज्यांना आवडलेलं आहे त्या सगळ्यांना विनंती असणार आहे, आपण सगळ्यांनी देखिए इस वक्त सभी लोग लाइट्स निकालिए और इस प्रतियोगिता को एक बड़े स्तर पर लेके जाइए। ये आप देख सकते हैं पालघर बोईसर के ये दर्शक हैं, स्वराया ग्रुप आयोजित इस प्रतियोगिता पहुंचे और सभी लोग काफी खुश। हाथ सभी को हिलाना है, जिस तरह से हम शेक करते हैं राइट्स लेफ्ट राइट आपको करना है, ये आपका प्यार हमारे प्रतियोगिता को मिलता हुआ सभी का सपोर्ट स्वराया ग्रुप ट्रॉफी में मिलता हुआ। देखिए तुषार जी संकेत सर भी इस वक्त सेवन ऑन कर रहे हैं, हम देख सकते हैं। बहुत बढ़िया देखिए वहां पर तुषार जी मौर्य सर भी हमारे दर्शक हमारे लाइव पर देखने को मिला, हर एक कोने में हर जहां पर जगह मिली है वहां पर बैठकर मैच का आनंद ले रहे, सभी लाइट्स ऑन करते हुए। बहुत बढ़िया इस वक्त देखने को मिलते हुए। तो देखिए यहाँ पर ये जल्लोष, ये एंजॉय, देखिए जिसकी प्रतियोगिता अच्छी लगी तो आवाज निकलना चाहिए। बोईसर कर टूर्नामेंट में मजा आ रहा है क्यों नहीं? आवाज स्वरा युवा ग्रुप तुषार जी संख्या के लिए। देखिए जो स्टैंड है रिस्ट टू मनी, वो स्टैंड पर काफी जल्लोष काफी जोश है। देखिए आनंद दौड़ी, विवेक दौड़ी, आनंद दौड़ी, विवेक जी बड़े और कुंजल संख्या, इनके स्टैंड जो पब्लिक है वहां से भी आवाज आना चाहिए। देखिए रिस्टुमणी शेयर मार्केट का जो स्टैंड है वहां पर शेयर ज्यादा उछलते हुए नजर आ रहे हैं, काफी एंजॉय कर रहे हैं चंदू सर। देखिए यहाँ पर दिया जाएगा थोड़े क्षण में, मगर क्या बेहतरीन प्रतियोगिता है, क्या खूबसूरत नजारा है PDTSA। और इस वक्त हाँ इसके बाद अभी तुरंत ग्राउंडमॅन यश पडकर, अमित ग्राउंड्समॅन सागरला लगेच पाठवायचं मैदानाच्या आतमध्ये। अमित ग्राउंडमॅन सागर, उर्वी 11
रोहितजी पाटील यांचे कार्यकर्ता लगेच सागरला पाठवायचं प्लीज. सागर या लगेच. सागर कुठे असतील? चुना घेऊन. हा बघा आपण पाहू शकाल क्रिकेटर आहेत आमची लेफ्ट हँड बॅटर भूपेश नक्कीच खूप खुश आहेत. त्यांना दाखवलं तर आमची कॅमेरामॅन याच्या माध्यमातून. हा चला नो बॉल दिला गेलाय. नो चेंडू आणि क्लिअर आलेला आहे. बघा दूध का दूध पानी का पानी एक ही चैनल की ये कहानी. बेहतरीन खूबसूरत लाइव स्ट्रीमिंग चैनल 7070 यूट्यूब चैनल और विश नेटवर्क पर ये प्रतिक्रिया देखी जा रही है. चलिए जो दर्शक मैदान के अंदर थोड़ा बाहर आ जाइए. यहाँ पर 46 राज सिंह ने अभी तक अच्छी गेंदबाजी की थी. पहली 5 गेंदों में 8 रन खर्च किए थे. एक बड़ा विकेट चटकाया था इस वक्त नो बॉल और ये फ्री हिट की गेंद स्ट्राइक पर प्रथमेश. फ्री हिट की गेंद काफी ऊंची काफी ऊपर. गेंद के नीचे अयूब शेख गेंद को झील जरूर छूटा. फ्री हिट की गेंद थी मगर 2 रन जरूर बटोरे गए. फ्री हिट की गेंद थी मगर यहां पर कैच छूटा हुआ 2 रन बटोरे गए. सर ये दबाव है खिलाड़ी के ऊपर. 4 ओवर के समाप्ति के 48 रन लगे स्कोर कार्ड पर. आने वाली 2 ओवर 12 गेंदों में बनाने 18 प्रति ओवर 9 के औसत से रन बनाने होंगे बल्लेबाजी करने वाली टीम को. नक्कीच इकडे कपिल एनबी टीम जी आहे ती मॅचच्या दिशेने आता वाटचाल करू लागलेली आहे. चांगल्या परिस्थितीमध्ये आहे. विकेट हातामध्ये आहेत आपल्या. केवळ 1 विकेट गेली. 9 विकेट हातामध्ये आहेत. परंतु मॅच नाही संपली आहे. इकडे एखादी ओव्हर जर का एक 6-7 रनची म्हणा त्याच्या 1-2 विकेट आल्या तर थोडासा दबाव निर्माण होऊ शकतो. परंतु त्यासाठी आता या ठिकाणी ही ओव्हर खूप महत्वाची असेल. कोणाला दिली जाईल आणि त्यावर काय केलं जाईल. सागर कुठे असतील लगेच. रोहितजी पाटील सागरला पाठवा लगेच. हाँ देखिए इस वक्त गेंदबाजी के लिए दूर वाले छोर से गेंदबाज आ रहे हैं. गेंदबाजी के लिए हम देख सकते हैं गेंदबाजी के लिए अंडर 19 के खिलाड़ी हम. अगर जिम्मेदारी है देखिए 12 गेंदों में 18 डिफेंड कर रहे हैं मगर यहां से अगर इस ओवर में 6-7 रन का ओवर आएगा एक आधा विकेट आएगा तो कमबैक करने का मौका मिल सकता है टीम शिफा स्ट्राइकर फिरोज 11 को. मगर स्ट्राइक पर प्रथमेश मात्रे बल्लेबाजी के लिए है. लेफ्ट हैंड बैटर 2 गेंद 1 पर बल्लेबाजी करे. महेश नांदगुड़े 11 गेंदे 17 पर है. 9 स्ट्राइक गेंद पर महेश नांदगुड़े. इस वक्त ऑनसाइड पर गैप में गेंद को खेल दिया. गेंद काफी तेजी से निकलती हुई बंदूक से निकलने वाली गोली और महेश के बल्ले से निकलने वाला गेंद काफी तेजी से निकलता हुआ 4 रन. साहिलच्या पहिल्याच बॉलवर महेश थोडेसे संयमाने खेळत होते आणि जसा मायनस बॉल मिळतोय ना त्यावेळेला ते प्रहारही करतायत. साहिल लोंगले देखील एक अंडर 19 जरी असेल तरी एक टॅलेंटेड खेळाडू आहेत आणि तेच गोलंदाजीला कमबॅक करावं लागेल साहिल लोंगलेला सुद्धा. खास कर्जत वरून आले तिकडे. फिर से एक बार गेंदबाजी के लिए साहिल नजर आ रहे हैं. ऑफ टंके ज्यादा बाहर रखने का प्रयास जरूर रहा. बल्लेबाज सफल हुए मगर ये बढ़िया गेंद डाली गई वाइड यॉर्कर. देखिए बल्लेबाज को आखिरी ओवर में डोमिनेट करना गेंदबाज इस तरह से गेंदबाजी करते हैं सर. प्रयत्न करावे लागतील. मॅच नाही संपली आहे. एका धावेचा फरक किंवा बॉल टू बॉल मॅचेस सुद्धा रंगताना आपण कित्येकदा पाहतो. चषक की ट्रॉफियां दिखाई जा रही है. इसमें राजेंद्र जी गावित सर का चेहरा भी नजर आ रहा है जिनके माध्यम से टूर्नामेंट रखी गई. और यहाँ पर डाउन द ग्राउंड गेंद सीधे से बल्ले से खेला गया. बल्लेबाजों के लिए सबसे सेफ जोन गेंदबाज के सर के ऊपर से शॉट खेलना. वहां पर कोई भी पोजीशन नहीं है खिलाड़ी की और आगे निकले कदमों का सही इस्तेमाल और बल्ले को भेज दिया मैदान के बाहर. 4 रन. खूप चांगला फटका आलाय. महेश नानगुडे ज्या पद्धतीचं पदल आली ते दाखवलं. अंदाज घेतला बॉलचा. बाहेर आले. समोरच्या दिशेने मात्र हा स्ट्रोक खेळलाय. वा या फटक्याची सुंदरता काही औरच होती. देखिए 56 पर पहुंचता हुआ स्कोर कार्ड. यहां से बनाने इस मैच को जीतने के लिए मात्र 10 रनों की दरकार होगी. आने वाली गेंदें होंगी 9. और इस वक्त फिर से एक बार सफल हुए अंपायर थोड़ा सा इस वक्त व्हाइट बॉल दर्शाते. काफी गेंद बाहर गिरी है और फील्डिंग करने वाली टीम ने इस वक्त DRS लिया है. अंपायर के इस फैसले को चैलेंज किया गया. व्हाइट बॉल अंपायर ने जरूर दिया. वहां पर जय पवार सर नजर आ रहे हैं मगर क्या मैच बना हुआ सर. 9 गेंदें 10 की दरकार है.
अजूनही आहे मॅच खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी बॅटिंग टीम कामगिरी करते. विकेट त्यांच्या हातात आहे. आजचा दिवस जर पाहिला तर चर्चेत राहिला. सकाळचा पहिला हाफ देखील स्थानिक संघ देखील खूप चांगले खेळताना पाहायला मिळाले पालघरचे. आणि पालघर प्रीमियर लीग ज्यावेळेला आपण पाहत होतो आणि संध्याकाळी ज्यावेळेला प्रेक्षकांना उत्कंठा होती म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने प्रेक्षक येतील असं वाटलं नव्हतं. परंतु हे ऑल इंडिया लेवलचे स्टार्स त्यांना सगळ्यांना पाहण्यासाठी, त्यांच्याबरोबर सेल्फी काढण्यासाठी, त्यांना जवळून पाहण्यासाठी मात्र खूप मोठी गर्दी त्यासाठी सुद्धा झाली आहे. आणि त्यांचा खेळ पाहत हे सगळे मंत्रमुग्ध सुद्धा होतात. आणि हीच ताकद आहे, ही पॉवर आहे आपल्या टेनिस क्रिकेटची. इस वक्त इट इज अ फेयर डिलीवरी देख सकते हैं. गेंद फेयर डिलीवरी वहां पर दी गई अंपायर द्वारा. और देखिए बिंदी गेंद 8 गेंदे 10 8-10. ये मैच काफी रोमांचक होगा. यहां से अगर ये 2 गेंदों में एक आधी गेंद बिंदी आती है और तो मैच में रोमांच आएगा. 8 गेंदे 10. एक तरफ कपिल 11 एनबी धनकवड़ी, एक तरफ सुपर स्ट्राइकर फिरोज 11 मगर तान दिया, गेंद को भेज दिया, लगा तो 6. ये आता हुआ महेश नागू क्या बेहतरीन शॉट खेला. देखिए पूरी तरह से मैच का पासा पलटा है. पहली 5 गेंदों में हम देख सकते हैं लगभग 14 रन बढ़ चुके हैं. मात्र 4 रन दूर इस मैच को जीतने के लिए, सेमीफाइनल प्रवेश करने के लिए कपिल 11 एनबी धनकवड़ी. इस वक्त स्विच हिट, अल्टी पल्टी, गेंद मैदान के बाहर, छोटी विकेटी, लगा तो 6. और पहली टीम सेमीफाइनल पहुंचती हुई वर्गीय कपिल. हॅलो हॅलो